एक चिखलामध्ये कमळ राहतो, पण तो चिखलाला स्पर्श होऊ देत नाही. बरोबर. पण ते उद्गम करतो आणि सुगंध देत असतो. हरे कृष्णा. तर आज आपण इथे जमलेलो आहोत सगळे. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांचं इथे मी स्वागत करतो, जे इथे सगळे आले आहेत भक्त आणि सगळे भाविक इथे जे आलेले आहेत, जमा झालेले आजच्या प्रोग्रामला. तर आज आपण एक नवीन उपक्रम राबवतोय. तर काय होतंय आजकाल की आपण सध्या आहे 2024 मध्ये, ओके, आणि सध्या 21st सेंचुरी आहे, जे म्हणतो आपण 21वे शतक चालू आहे. सध्या विज्ञानाचं युग आहे. या विज्ञानाच्या युगामध्ये खूप नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते, नवीन नवीन गोष्टी चालू आहेत, खूप नवीन नवीन गोष्टी. सायंटिफिकली सायन्स खूप ॲडव्हान्स झालेला आहे आजच्या डेटला. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे एक नवीन आलेले आहे पूर्ण जगामध्ये. माईक थोडं जवळ. तर काय होतंय की ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये आणि सायन्सच्या टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपण भरपूर वेळा जाणवतं असं की आपण सायन्स तर आपण ॲडव्हान्स करतोय, पण खरंच आपण प्रगती करतोय का आपल्या जीवनामध्ये, आपल्या जगामध्ये खरंच प्रगती होत आहे का? भारत देश खरंच प्रगती करत आहे का? आणि याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा जाणवतो की खरंच टेक्नॉलॉजी तर ॲडव्हान्स होत आहे, नवीन नवीन उपक्रम येत आहेत, नवीन नवीन सायन्स ॲडव्हान्स होत आहे, पण अध्यात्माचं खरंच आजच्या डेटला काही रिलेव्हन्स आहे का? म्हणजे खरंच अध्यात्म जे आपण आपल्या वेदांमध्ये आणि भरपूर वेळा ऐकतो की आध्यात्मिक गोष्टी केल्या पाहिजे, की आध्यात्मिक जग आणि युग आणि सगळ्या गोष्टी, पण खरंच याचं काही आजच्या डेटला त्याचं काही काय म्हणतात रिलेव्हन्स आहे का? म्हणजे आजच्या डेटला त्याचा काही खरंच उपयोग होतो का नाही? तर आज आपण ह्याच गोष्टीवर चर्चा करूया. तर आपल्यासोबत आज आहेत मारुतीप्राण प्रभू. तर ते जवळजवळ 2006 पासून इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ ह्या संस्थेशी निगडीत जोडले गेले आहेत. तो मागच्या जवळजवळ 18 वर्षापासून ते ह्या इस्कॉन ह्या संस्थेमध्ये सेवा करताय आणि भरपूर उपक्रम राबवत आहेत. तर आपण आज जाणून घेऊया मारुतीप्राण प्रभूंकडनं की खरंच आजच्या जगामध्ये अध्यात्माचं आणि सायन्स आणि जी टेक्नॉलॉजिकल युग आहे 21व्या शतकाचं जे काही ॲडव्हान्समेंट आहे, तर याचं काही खरंच उपयोग आहे का नाही आजच्या अध्यात्माच्या युगात? तर सर्वप्रथम मी मारुतीप्राण प्रभूंचं इथे स्वागत करतो. हरे कृष्ण. आणि सर्वप्रथम प्रभूजी, मला तुम्हाला हाच प्रश्न आहे की आज आपण एवढं सायन्स बोलतो, एवढं टेक्नॉलॉजी बोलतो, 21वे शतक आहे, एवढं क्रांती घडवली आहे सर या तंत्रज्ञानाने, आणि तरी पण तुम्ही म्हणता की अध्यात्म आजच्या डेटला पण रिलेव्हंट आहे. तर कसं याची तुम्ही सांगड घालू शकता की अध्यात्म आणि आजच्या जगामध्ये खरंच ते किती महत्त्वाचं आहे? धन्यवाद स्वप्नीलजी, तुम्ही छान हा उपक्रम राबवला आजच्या कार्यक्रमातून. तुम्ही ह्या कार्यक्रमाला संधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचा आभारी आहे. तर हा प्रश्न खूप छान विचारलेला आहे की आजच्या 21व्या शतकामध्ये, आधुनिक युगामध्ये विज्ञान आणि अध्यात्म यांचं संगड घालणं किती महत्त्वाचं. मध्यंतरीच एक पिक्चर झाला होता ओपन हॅमरचा. तर त्यांनी अणुबॉम्बचा शोध लावला होता, आणि अणुबॉम्बचा शोध लावल्यानंतर जेव्हा त्याला वाटलं की हे खूप विध्वंस होणार आहे, तर त्यावेळेस त्यांनी भगवद्गीतेचा एक श्लोक घेतला होता, आणि त्या श्लोकाच्या आधारे कालोस्मी क्षयकृद्ध लोक, भगवान कृष्ण जसं गीतेमध्ये म्हणतात. मोठा एवढ्या वैज्ञानिकांचा सुद्धा त्यांनी गीतेचा सहारा घेतला होता. आणि ते का बरं घेतला होता? कारण त्याला त्याच्या जीवनामध्ये ट्रेस आणि डिप्रेशन आलं होतं. का डिप्रेशन आलं होतं? की मी जी काही क्रांती केलेली आहे त्या क्रांतीमुळे विध्वंस होणार आहे, पण आता मला त्या क्रांतीतून मला मन शांतता कशी भेटेल? तर त्याने गीतेचा आधार घेऊन त्या प्रश्नाचं सॉल्व केलं होतं. आजच्या युगामध्ये आपण किती जरी प्रगती केली आणि किती जरी डेव्हलपमेंट केली, तर सोशल मीडियामुळं आणि गॅजेट्समुळं आपल्याला सुख शांतीच्या ऐवजी आपल्याला मानसिक ताणतणावच खूप भेटतोय. म्हणून ह्या मानसिक ताणतणावातून बाहेर निघायचं असेल तर अध्यात्म आपल्याला खूप मदत करते, विशेष करून आपल्या मेंटल लेवलला, की आपण कसं आपल्या स्वतःला ग्रोथ केलं पाहिजे. सोशल मीडियामध्ये किंवा सराउंडिंगच्या वातावरणामध्ये जे पाहिलं निगेटिव्ह आपल्या माइंडमध्ये पोहोचते, पण जेव्हा अध्यात्माची आपण प्रॅक्टिस करतो आणि अध्यात्माला सोबत जोडतो, तेव्हा त्या विज्ञान आणि अध्यात्मासोबत केलं तर जीवन चांगलं होतं. केवळ विज्ञानाच्या मागे लागला तर तुम्हाला कधीच सुख शांती भेटणार नाही. फॅसिलिटी भेटू शकते, इन्फॉर्मेशन भेटू शकते, पण जे वास्तविक सुख समाधान शांती पाहिजे ती आपल्याला भेटणार नाही. पण जी सुख शांती समाधान पाहिजे असेल तर आपण अध्यात्मामध्ये, अध्यात्म म्हणजे काय? भगे वस्त्र घालणे नव्हे, तर ते अध्यात्माचे जे विचार आहेत आपल्या जीवनामध्ये,
समर्पण, सेवा, सगळ्यांशी रिलेशन कसं ठेवलं पाहिजे, आपण सगळ्यांना कसं आपल्या जीवनामध्ये व्हॅल्युएबल दिलं पाहिजे, हे अध्यात्माचं लक्षण आहे. बऱ्याच लोकांना अध्यात्म म्हणजे काय रे बाबा भगवे कपडे घातले, नाही. अध्यात्म म्हणजे आपल्या व्यक्तिगत जीवनात आपण नकारात्मक सकारात्मक कडे कसे गेले पाहिजे आणि जे आपल्या वाईट सवयीपासून आपण चांगल्या याच्याकडे गेलं पाहिजे, ते आपल्याला अध्यात्म मदत करते, जे विज्ञान नाही करू शकत. विज्ञान तुम्हाला इन्फॉर्मेशन फॅसिलिटी देऊ शकते, पण जीवनामध्ये व्यक्तिगत आपल्याला उच्च स्तर आणायचं असेल तर अध्यात्माची आपल्याला गरज आहे. म्हणून हे दोन्ही सोबत आपण ठेवलं पाहिजे. आणि अल्बर्ट आईन्स्टाईन घ्या किंवा डॉक्टर APJ अब्दुल कलाम, जे विज्ञान मोठे व्यक्तिमत्व, ते त्यांच्या जीवनामध्ये रोज गीता वाचाय. विक्रम साराभाई, जे मोठे सायंटिस्ट होऊन गेलेले, त्यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे की ते नित्यनेमाने सकाळी उठल्यावर एवढे त्यांनी मोठं कार्य केलं तरी त्यांच्या जीवनामध्ये सकाळी उठताना नाही का ते गीतेचं वाचन करतात. तुम्ही एक रेल्वे मॅन ऐकलं असेल साऊथ इंडियनचे, ते कोकण रेल्वेचे मेन मॅन होते, श्रीधरन. ते रोज सकाळी अर्ली मॉर्निंग 3:30 वाजता उठून रोज भागवतम आणि भगवद्गीता वाचन करायचे, नंतर जीवनाची सुरुवात करायची. म्हणजे जेवढे व्यक्ती विज्ञानी असो किंवा असो, त्यांनी अध्यात्माला सहारा घेतला आणि मग ते सक्सेसफुली जीवन जगले. त्यामुळे आपल्या जीवनात पण हे सोबत पाहिजे असं गीता आणि बरेच प्रभुपाद पण म्हणतात. आणि प्रभुपादांचे एक शिष्य आहेत स्वरूप दामोदर प्रभू, तर त्यांनी गीताला आधार घेऊन सगळ्यांना विज्ञानाला मार्गदर्शन केलेलं आहे. ओके, तुम्ही अध्यात्माचं एक खूप गरज आहे आजच्या डेटला ते सांगितलं. पण प्रभूजी, माझा एक प्रश्न आहे की अध्यात्म करता करता बरेचदा काय होतं की आता धावपळीचं जग चालू आहे, खूप वेळ भेटत नाही लोकांना धावपळीच्या याच्यामध्ये. आणि गीतेमध्ये सांगितलंय भगवंत सर्वत्र आहे, मंदिरात कशाला जायचं? म्हणजे अध्यात्म म्हणजे काय फक्त मंदिरात जाणे आणि पूजा पाठ करणे एवढंच अध्यात्म आहे का अजून काही ऍक्टिव्हिटीज करता येतात अध्यात्मामध्ये? अच्छा, हे बघा, अध्यात्म करणं म्हणजे निष्क्रिय नाहीये. अध्यात्म करणं म्हणजे स्वतःला तिथे येऊन तुम्ही एक मंदिर येणं किंवा सत्संगाला येणं म्हणजे तिथे आपला वेळ घालून नव्हे, तर इथे येऊन आपल्या बुद्धीला चालना देणं. कारण आपण जे जीवन जगतो सामाजिक पारिवारिक, तर आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे त्याच्यामध्ये खूप निगेटिव्हिटी असते आणि त्या निगेटिव्हिटीमुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये निर्णय घेता येत नाहीत किंवा आपल्याला नाही की त्या प्रॉब्लेममधून बाहेर निघता येत नाही. पण जेव्हा तुम्ही इथे मंदिरात येतात किंवा सत्संगाला येतात, तर तिथे अध्यात्म तुम्हाला निष्क्रिय न करता तुम्हाला तुमच्या बुद्धीला कशी चालना दिली पाहिजे हे शिकवलं जाते. का बरं? जसं एखादा विद्यार्थी परीक्षेमध्ये बसलाय आणि बसल्यानंतर त्याच्या पेन्सिलची जर नीट तुटली तर त्याने किती रायटिंग करू द्या, तो नाही रायटिंग करू शकणार. पण त्याने थोडा वेळ काढला आणि त्या पेन्सिलला शार्प केलं तर तो स्मूथली तो पेपरला रायटिंग करू शकेल. त्याच प्रकारे भक्ती किंवा अध्यात्म करणं म्हणजे इथे या सत्संगाला मंदिरात या, इथली जी एनर्जी आहे, नॉलेज आहे ते घ्या आणि ते नॉलेज घेऊन किंवा ते प्रॅक्टिस करून तुम्ही जेव्हा तुमच्या जीवनात एक्झाम येणार आहेत, मग ते कोणते एक्झाम असो, फॅमिली, फिजिकली, इमोशनली किंवा कोणत्याही प्रॉब्लेम्स असो, तुम्ही त्याला बरोबर फेस करू शकतो. म्हणून भगवान कृष्णाने अर्जुनाला का निवडलं? कारण आपल्यासारखे बरेच लोक प्रश्न विचारणार असतात, पण अर्जुनाला निवडण्याचं एकमेव कारण का अर्जुन हा एक जिम्मेदार व्यक्ती होता, एंगेज्ड होता. तर त्याला सुद्धा असं नाही की त्याने सगळं सोडलं, पण भगवद्गीता घेऊन त्या गीताचं ऐकून नाही की त्याने त्याच्या जीवनातले कार्य केले. तसं तुम्ही इथं नॉलेज घ्या आणि तुमच्या जीवनात तुम्हाला जसं त्याला अप्लाय करता ते करा, हे शिकवलं जातं इथं. ना की तुम्हाला निष्क्रिय किंवा कामधंदा सोडून हरिद्वार चलो असं नाही. तर महत्त्वाचा मुद्दा आहे की आपण अध्यात्माला सोबत घेणं, निष्क्रिय नाही करता आपल्याला ॲक्टिवेट करत आहे. नाही तर तो पेपरमध्ये एक्झाम जर रायटिंग करीत बसला तर नाही करू शकणार. तर त्यानं जर वेळ काढला तर रायटिंग करू शकेल. तसं तुम्ही थोडासा वेळ अध्यात्म काढणं म्हणजे तुमच्या माइंडला शार्प करणं आणि तुमच्या लाईफचे एक्झाम सॉल्व करणं हे आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. अच्छा, म्हणजे मंदिरात जाऊन पण तुम्ही आध्यात्मिक गोष्टी करून आणि भरपूर चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊन तुम्ही समाजाचं पण एक काहीतरी चांगल्या प्रकारे तिथे तुम्हाला ऊर्जा भेटते, ती पॉझिटिव्ह भेटते, ते नॉलेज भेटतंय. असं नाही की मंदिरात आले, घंटा वाजवला, प्रसाद खाल्ला, ते नाही. तिथे जाऊन तुम्ही नॉलेज घ्या, ज्ञान घ्या आणि ते तुमच्या जीवनात व्यक्तिगत पालन करा. पण आता दुसरा एक प्रश्न पडतो प्रभूजी की तुम्ही सांगता मंदिरात जायचं, घंटा वाजवायची किंवा भगवंताचं हे करायचं, पण आजकाल आपण बघतो की सगळीकडे लोक खूप पीडित झालेले आहेत, खूप पिसलेले आहेत, म्हणजे खूप त्यांना त्रास होतोय. म्हणजे आपण बघतो की आजूबाजूला खूप दुःखी पीडित लोक आहेत. तर आपण जर असा विचार केला की मंदिरात जाण्याऐवजी मी का बरं त्या मानवाची सेवा करू नये? म्हणजे जसं म्हणतं की मानव सेवा केली तर ती भगवंताला प्राप्त होते आणि प्रत्येकामध्ये जसं तुम्ही सांगता की परमात्मा आहे,
ओके, मग जर मी भगवंताची सेवा करण्याऐवजी मानव सेवा करेल ना, की मी कोणाची दुःखी पीडितांची गोरगरिबांची सेवा करेल, मग त्याच्यातून मला एक स्फूर्ती मिळते किंवा काहीतरी आध्यात्मिक गोष्टी मी करू शकलो, तर मग मी मंदिरात कशाला जायचं? मग मानव सेवा करून किंवा गोरगरिबांची मी सेवा करेल ना. खूप छान प्रश्न विचारला. मानव सेवा केलीच पाहिजे आणि ते प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कृपात म्हणतात की तुम्ही मानव सेवा कधी करू शकतात? मानवाला किती वेळा खाऊ घालू शकतात? एक वेळा कपडे देऊ शकतात, एक वेळा त्याला अन्न देऊ शकतात, एक वेळ मेडिसिन देऊ शकतात. कायमी स्वरूपी प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह करू शकत. श्रील प्रभुपाद याला सुंदर उदाहरण देतात. ज्याप्रमाणे एक दोन मित्र असतात आणि एक मित्राचा मुलगा यात्रेमध्ये हरवल्यानंतर तो एक जण येतो, त्याला कोणी कपडा देतो, कोणी बिस्किट देत आहे, कोणी चॉकलेट देत आहे, कोणी काही देत आहे. पण वास्तविक तो समाधानी होईल का? नाही. किंवा त्याची प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. पण एखादा जर त्याचा मित्राचे वडील भेटले की अरे नाही माझ्या मित्राचा मुलगा आहे, तो मुलाला पकडतो आणि काय करतो? वडिलांच्या सान्निध्यात करतो. तसंच मानव सेवा जोपर्यंत तुम्ही अध्यात्माला त्याला टच करत नाही किंवा त्याला वास्तविक जर ज्ञान दिलं तर त्याच्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुम्ही किती दिवस प्रॉब्लेम त्याचे सॉल्व्ह करणार आहे? पण त्याला ज्ञान दिलं, त्याला जीवन जगण्याची कला शिकवली, तर त्याच्या येणाऱ्या प्रॉब्लेमला त्यानं कसं फेस केलं पाहिजे हे शिकवलं जातं. आणि मंदिरात येऊन मानवसेवा बंद नाही झाले, उलट मंदिरात येऊन तुम्हाला मानवसेवा किती चांगली क्वालिटी करता येते हे शिकवलं जाते. जसं आमच्या मंदिरामध्ये सगळीकडे प्रसाद बनवला जातो. अन्नदान तर सगळेच करतात, पण ते अन्नदान पोटामध्ये जेव्हा भगवंताला प्रसाद म्हणून वितर, आणि प्रसाद बी असा नाही की चला बाबा रेशनचे तांदूळ नाही, चांगल्या क्वालिटीचा उत्तम प्रतीचा प्रसाद जो खिचडी होता आमचा फूड फॉर लाईफ प्रोजेक्ट, हा सगळा भगवंताला भोग लावला जातो आणि जे गोरगरीब जनता आहे त्यांना वाटल्या जाते. त्याच्यातून त्यांची काय होतं? पोटाची अग्नी तर शांती होती, पण त्या अन्नामुळे त्यांची बौद्धिक चेतना ती विकसित होते. आणि दुसरं, अन्नाच्या बरोबर त्यांना ज्ञान दिल्या जात आहे की नाही बाबा तुम्हाला ह्या प्रॉब्लेममधून बाहेर निघाली पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा बाहेर निघाल्यानंतर तुमच्या जीवनातले येणारे डिफिकल्ट प्रॉब्लेम्स त्याला तुम्ही सॉल्व्ह करून तुमच्या जीवनातले तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात. आणि हीच खरी महत्त्वाची सेवा आहे की मुलांचं मित्राचं काम आहे की त्या मुलाला आपल्या वडिलाच्या सानिध्यात. त्याच प्रकारे लोकांचं काम आहे की जोपर्यंत वास्तविक तुम्ही भगवत चेतनेमध्ये विकसित होत नाही तोपर्यंत तुमच्या जीवनातले तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. आणि समाजसेवा ही कधी होऊ शकते? जेव्हा भगवंत केंद्रबिंदू असेल. आणि जर भगवंत केंद्रबिंदू नसेल तर ती तुम्ही काही काळानंतर बंद करता. आणि म्हणून इस्कॉन गेल्या 50 वर्षापासून, इस्कॉनमध्ये आहे मी असं म्हणून नाही सांगत, पण इस्कॉनचं जे कार्य आहे, रोज कितीतरी हजारो लोक खिचडी प्रसाद खातात, त्यांना मेडिसिन्स दिल्या जातात, त्यांना नाही का ज्ञान दिल्या जाते. एज्युकेशन, मेडिकल आणि फूड या 3 लेवलला इस्कॉन काम करते. तर ते आपण जर लिहिलं, मेडिकल कशाला? आपलं अन्न पोटासाठी, मेडिकल त्याच्या शरीरासाठी आणि नॉलेज त्याच्या बुद्धीसाठी. ह्या जेव्हा 3 गोष्टी बॅलन्स करतात, कोणत्या? पोटासाठी अन्न, फिजिकलसाठी मेडिसिन्स आणि डोक्यासाठी नॉलेज दिलं, ही खरी सेम असं. नाही तर तुम्ही कपडे वाटले किंवा तेवढे झालं नाही. तर तुमच्या जीवनात 3 गोष्टी असणं महत्त्वाचं. कोणत्या? अन्न, मेडिसिन्स आणि डोक्यासाठी नॉलेज. नॉलेजमुळं तुम्हाला जीवन जगण्याची कला आणि जीवनातून येणाऱ्या प्रॉब्लेम कसं बाहेर निघायला शिकवलं जाते. ही खरी सेवा आहे. की ना की टेम्पररी दिलं, फोटो काढले, 1 किलो आलू और 100 दही आलू फोटो काढण्यात, तसं नाही. तर त्याबरोबर तुम्ही त्यांना ज्ञान द्या आणि त्यांचे कायमस्वरूपीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा, ना की टेम्पररी. आणि तेच अध्यात्मामध्ये शिकवलं जातं. निष्क्रिय म्हणजे समाजसेवामध्ये तुम्हाला सगळं सोडायचं नाही, तर तुम्हाला केवळ अध्यात्म त्याला कनेक्ट करता आलं पाहिजे. अच्छा, मग अध्यात्मामध्ये जेव्हा आपण कनेक्ट होतो एखादा माणूस, तर त्याचं सगळे नीड्स तुम्ही सांगितलं की पोटासाठी अन्न आणि हे सगळं सॉल्व्ह होतं. पण मग असं आहे का की आता समजा तुम्ही इस्कॉनशी निगडीत आहात, तर इस्कॉनमध्ये असं होतं की जे फक्त मंदिरात येतात त्यांचीच मी सेवा करणार किंवा त्यांनाच प्रसाद वाटला जाईल, बाकीच्यांचं काय? गोरगरिबांचं काय? ते बाहेर आहेत, ते कोणत्या कारणामुळे मंदिरात येऊ शकले नाही किंवा कोणता बाकीचा समाज असेल, सगळेच मंदिरात येऊ शकतात असं नाही. त्यांच्यापर्यंत तुम्ही कसे पोहोचू शकता किंवा पोहोचतात का, की फक्त भक्तांसाठीच तुम्ही अन्न आणि प्रोव्हाइड करता? नाही, चांगला प्रश्न विचारला. इस्कॉनमध्ये तसं नाही. इस्कॉनमध्ये आम्ही सगळ्यांनाच प्रसाद देतोय. असं नाही की बाबा आमच्या मंदिरात येतात त्यांनाच किंवा जे मोठे लोक नाही. तर आमच्या मंदिरात आम्ही सगळ्यांनाच प्रसाद देतो. पण मंदिराच्या व्यतिरिक्त आम्ही हॉस्पिटल्समध्ये, ज्या झोपडपट्टीमध्ये, रस्त्यावरले फूड फॉट आहे, जसं मुंबईच्या बऱ्याच मंदिरामध्ये. आणि ही घटना मला सांगायला खूप आवडेल. श्रील प्रभुपाद 1972 साली कलकत्त्याच्या इस्कॉन, आपल्या कलकत्ता मायापूरच्या मंदिरामध्ये एक त्यांनी दृश्य पाहिलं. तर तिथे काही मुलं डस्टबिनमधून ते अन्न खात होते. तर त्याने आपल्या डिसायपल्सला बोलून घेतलं
आणि म्हटले की माझी एक इच्छा आहे काय, इस्कॉनचे जे मंदिर आहे त्याच्या 10 किलोमीटरच्या आवारात कोणीच उपाशी नाही राहिलं पाहिजे. म्हणून आज बी कोणी मंदिरात आलं कोण्या टायमाला प्रसाद अवेलेबल असेल, दुपारा सकाळी 7:30 ते 8-9 वाजेपर्यंत, दुपारा 2 वाजेपर्यंत, संध्याकाळी सगळ्यांना मुक्तपणे प्रसाद आणि ते बी चांगल्या क्वालिटीचा दिला जातो. त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे तुम्हाला येणं किंवा तुम्ही जिथे ज्या ठिकाणी आहेत तिथे तुम्हाला ते पोहोचलं पाहिजे. आणि त्यासाठी आमचं इस्कॉनचं सगळ्यात मोठं चांगलं काम आहे अन्न अमृत फाउंडेशन किंवा फूड फॉर लाईफ, अक्षय पात्र आहे, हे मोठ्या प्रमाणात कार्य करत आहे जे गोरगरीब सगळ्यांसाठीच केलं जात आहे. तर ते ही जी लोकांमध्ये गैरसमज भावना आहे, सर्वप्रथम कोणतेही कमेंट करण्याच्या पहिले तुम्ही त्याचा अभ्यास करा आणि नंतर त्याच्या प्रतिक्रिया द्या. ना की बाबा आपल्याला काही सोशल मीडियातून काही बघायचं आणि लगेच कमेंट मारायची, त्याला अर्थ नाही. तर येऊन अभ्यास करा. आणि इस्कॉन गोरगरीब, मी एकदम गोर परिवारातून आलो, मी तिथे माझ्यासारखे किती लोकांचं पोषण होतं. आपल्याला त्यासाठी आपल्याला अभ्यास करणं महत्त्वाचं आहे इस्कॉनचा. अच्छा, ओके. हे ऐकून खूप छान वाटलं की इस्कॉन समाजासाठी पण भरपूर काय करतं की फक्त देवदेव करणं आणि अध्यात्माशीच बाकीच्या मानवजातीची पण खूप सेवा केली जाते इस्कॉनमध्ये. पण मला एक प्रश्न पडलाय प्रभू, म्हणजे आता एवढे देवी देवता आहेत, शिवजी आहेत, गणपती बाप्पा आहे, देवी आहे, सगळ्यांची आराधना, तुम्ही कृष्णालाच का बरं एवढं हे करतात की कृष्ण म्हणजे एवढं काय की फक्त कृष्णाचंच इस्कॉनमध्ये जास्त हे केलं जातं आणि शंकराचं किंवा बाकीच्या देवी देवतांचं जास्त म्हणावं तसं हे नाही केलं जातं? अच्छा, सर्वप्रथम आपल्याला कोणतेही अभ्यास न करता हिंदू धर्मामध्ये, विशेष कर सनातन धर्मामध्ये काय होतं, कोणी जास्त वैदिक ग्रंथाचा अभ्यास न करता जे मनगढीत वाटते ते करले जातं. तुम्हाला सर्वप्रथम शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला कळतं, जसं एक स्त्री आपल्या पतीशी लग्न झाल्यानंतर पती हा तिच्याची एक म्हणजे पती हा सर्व काय असतो, पण ती पतीबरोबर काय करते, घरातले देर आहे, ननंद आहे, सासू सासरे आहेत, शेजारी पाजारी, भाऊबंदी, ती सगळ्यांची सेवा करते. त्याच प्रकारे भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतो अहम सर्वस्य प्रभू मत सर्व प्रवर्ते इति मत्वा भजन्ते मां बुध भाव समेत्वा. हे अर्जुना, माझ्या पण सर्व काही निर्मिती झालेली आहे, आध्यात्मिक असो का भौतिक. आध्यात्मिक म्हणजे जे देवदेवता आहेत ते 30 करोड ते भगवंतापासून निर्माण झालेले आहेत. म्हणजे भौतिक असो का अध्यात्म असो ते भगवंतापासून निर्माण झालेले आहेत. म्हणून डायरेक्ट आपण जर जे मंत्रिमंडळ, देवदेवता ही भगवंताची मंत्रिमंडळ आहेत. कशी मंत्रिमंडळ आहेत, ते भगवंताच्या अधीन काम करतात. भगवंत हे सर्वोच्च स्वामी आहेत, कृष्ण आहेत. आणि आता तुम्ही म्हणता याला कसं आहे, तर भगवंताचे देवदेवतामध्ये आम्ही इस्कॉनमध्ये त्यांचा आदर करतो, सन्मान करतो. ते भगवंताचे अनन्य सेवेकरी आहेत. इस्कॉनमध्ये त्यांना कधी हेटरेट नाही केलं जात, जे गैरसमज पसरवतात. पण एक पतीची सेवा करणं आणि बाकीच्या व्यक्तींची सेवा करण्यामध्ये फरक आहे. तसं भगवंत सर्वोच्च आहेत आणि देवदेवता हे त्यांचे सेवक असल्यामुळे त्यांना तेवढाच आदर दिला जातो. आता यांना कसं आदर, तर हे भगवंताच्या मॅनेजमेंटमध्ये कार्य करतात. जसं सूर्यदेव काय करतो, सगळ्यांना सूर्यप्रकाश देतो. चंद्रदेव काय करतो, वनस्पतीमध्ये औषध मेडिसिन देतो किंवा शीतलता प्रदान करतो. अग्निदेव काय करतो, उष्णता प्रगट करतो. वरुणदेव वर्षा करतो. इरिगेशन डिपार्टमेंट आहे. इंद्रदेव वर्षा देतो. लक्ष्मीदेवी फायनान्स डिपार्टमेंट आहे. चीफ कमांडर कार्तिकी आहे. त्याच्यानंतर तुम्ही एज्युकेशन आणि मिनिस्ट्री ही लक्ष्मीदेवी आहे. पनिशमेंट जे केलं जात आहे, दंड दिला जातो, त्याचं डिपार्टमेंट यमराजाकडे आहे. म्हणजे हे सगळे देवदेवता ती व्यक्ती नसून ते पोस्ट आहेत आणि त्याच्यावर माणसं बदलत राहतात. जसं आपल्या देशाचे प्रधानमंत्री आहेत, प्रधानमंत्री, अर्थमंत्री किंवा संरक्षण मंत्री किंवा गृहमंत्री हे पद आहेत, त्याच्यावर व्यक्ती बदलत राहतात. तसं देवदेवता त्या पुण्याच्या आधारावर तिथं कार्य करतात. पण जसं पुण्य संपलं की त्या पदावरून ते खाली येतात. जसं आता इलेक्शन आलेले आहेत, आता पुढचं कोणी आलं तर त्याच्या जागेवर दुसरे व्यक्ती बदल. पण भगवंताचं स्थान कोणीच घेऊ शकत नाही. भगवत पद आहे, पण त्याच्या देवदेवतामधला पदाचा डिपार्टमेंट आज हा व्यक्ती तो उद्या दुसरा व्यक्ती बसू शकतो. म्हणून देवदेवता हे त्यांचे भगवंताच्या मॅनेजमेंट असल्यामुळे त्यांना तेवढाच आदर आहे जेवढा भगवंताचा आहे. याच्यात दुय्यम केलं जात नाही. म्हणून शास्त्रामध्ये आपण हे अभ्यास केला पाहिजे, सर्वोच्च कोण आहे, तर भगवंत आणि त्यांच्या अंतर्गत काम करणारे हे सगळे देवदेवता आहेत. जसं प्रधानमंत्री आणि प्रधानमंत्र्याचं जे काही मंडळ आहे त्या प्रकारे आपण समजलं पाहिजे. आणि हे सर्वांचे सर्वोच्च स्वामी आहेत ते भगवान कृष्ण आणि भगवान कृष्ण असल्यामुळं ते का बरं आहेत सर्वोच्च? कारण सगळ्या शास्त्राचा सार जर पाहिलं, एक हरिपाठीची लाईन, वेद चौवेद जाणं शाही शास्त्र कारण
18 पुराण हरीशी गाती, 4 वेद 18 पुराण 108 उपनिषद ते हरीस गुणगान केले जातं. म्हणजे सगळं वेदांत सारमय श्रीमद भागवतम, म्हणजे भागवतम आहे ते भगवंताला कृष्ण म्हणतात. आणि गीतेचा जेव्हा तुम्ही विभूती योग अभ्यास केला तर त्याच्यामध्ये कृष्ण सर्वोच्च मानल्या जाते. तर हे अभ्यास करणं आपल्याला प्रत्येकाला महत्त्वाचं आहे, की त्यांच्याप्रती अनादर करणं किंवा त्यांना हे नाही. आम्ही पण मंदिरात जातो, त्यांना आदर सन्मान करतो आणि त्यांना एवढीच प्रार्थना करतो, तुमचे जे स्वामी आहेत त्यांच्या स्वामींच्या प्रती आमची मती राहावं. आम्ही कोण्या मंदिरात जाऊन की त्यांना दुर्लक्ष नाही करत नाही किंवा त्यांना आदर करत नाही. त्यांचा मान सन्मान, त्यांची पूजा करतो आणि त्यांच्याकडून जे प्रार्थना करतो की आम्हाला आमच्या जीवनात सर्वोच्च काय ते तुम्ही द्या, हे आपल्याला. तर प्रभूजी, आता जसं तुम्ही सांगितलं की कृष्ण सर्वोत्तम आहे आणि कृष्णापासून हे बाकीचे सगळे मंत्रिमंडळ आणि सगळे निर्माण झालेले आहे, तर याचा अर्थ असा होतो की कृष्णासाठी सगळे सारखेच असावे. म्हणजे सगळे जीव आणि सगळे देवी देवता म्हणा किंवा सगळे व्यक्ती सारखेच असावे. पण आपण आजकालच्या युगामध्ये बघतो की जेव्हा आपण मंदिरामध्ये जातो, तिरुपती बालाजी म्हणा, पंढरपूरला जावं किंवा असे जे मोठे मोठे मंदिर आहेत, तर तिथे दुजाभाव केला जातो. जे श्रीमंत लोक आहेत त्यांना पैसे देऊन, थोडे पैसे दिले की ते त्यांना लगेच पुढे लाईन मध्ये जाऊन डायरेक्ट पुढे जाऊन भगवंतासमोर हजर केलं जातं. आणि जे बाकीचे गोरगरीब आहे ते कितीतरी वेळ तासन तास लाईन मध्ये तात्काळ उन्हातानात उभे राहतात. मग इथं असा दुजाभाव केला जात नाही का? गोरगरिबांना वेगळी शासन आणि श्रीमंतांना खूप वेगळी सुविधा आणि त्यांना एकदम VIP ट्रीटमेंट दिली जाते. मग हे मंदिरामध्ये जर हा दुजाभाव केला जातो तर मग गरिबांनी कोणाकडे बघायचं? अच्छा, सगळ्यात महत्त्वाचं याच्यात भगवंताचा हे नाहीये, तर त्याला मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम्स आहे. म्हणजे देवाला त्याला क्लेम नका करू, ते त्याला मॅनेजमेंट नाही का त्याला क्लेम करणं महत्त्वाचं आहे. राहिला विषय की श्रीमंताला तुम्ही काय वेळ मिळणं, तर एखादं मंदिर चालवायचं असेल तर तुम्हाला सर्व प्रकारचे लोक लागतात. भगवंताच्या नजरेमध्ये श्रीमंत कोण आहे, गरीब कोण आहे हे महत्त्वाचं नाही. भगवंताच्या नजरेत हे महत्त्वाचं की तुमची भावना काय. श्रीमंत व्यक्ती येत असेल आणि त्यांना अहंकाराने येत असेल आणि नम्रता नसेल आणि पैसे देऊन दर्शन घेत असेल तर भगवंताची कृपा नाही भेटणार. पण तोच गरीब नम्र आहे, भगवंताला लालसा आहे, त्याला पाण्याचं प्रार्थना, त्याच्यामध्ये प्रार्थना मूड आहे, तर भगवंताची कृपा भेटते. पण एक मंदिराचं मॅनेजमेंट चालवण्यासाठी पैशाची गरज असते, म्हणून अशा लोकांना ठेवणे गरजेचं असते आणि त्यांना VIP ट्रीटमेंट देणं गरजेचं असतं. का तर एक मंदिर रन करायचं असतं, त्याच्यात भेदभाव केला जात असं नाही आहे. पण आता एक हरिपाटी लाईन आहे की देवाच्या द्वारे जर क्षणभर उभं राहिले त्यांनी मुक्ती 4 साधल्या. क्षणभर जरी उभं राहिले तुम्ही तर 4 मुक्ती भेटतात. तर मग गोरगरीब काय, भगवंता तिथे संतांनी डेफिनेशन आलं की श्रीमंतालाच मुक्ती भेटते, गरीबाला नाही. तर जसं सूर्य सगळ्याला समान प्रकाश देतो, वर्षा सगळ्यांना समान वर्षा करते, त्याच प्रकारे भगवंताची कृपा आशीर्वाद सगळ्यांना समान आहे. खाली तुमचा भाव काय याच्यावर तुम्हाला त्यांची कृपा भेटणार आहे. त्याच्यात गरीब आणि श्रीमंत हे आपण भेदभाव केलेला आहे. आणि राहिलं दर्शनाचं जे काही आहे तर ते मॅनेजमेंटचा विषय, ना की भगवंताचा. भगवंताच्या नजरेत सगळे समान आहे, ज्याप्रमाणे सूर्याप्रमाणे. आता जसं तुम्ही सांगितलं प्रभूजी की भगवंता भाव बघतो की ज्या भावनेने भक्त येतात तर त्यानुसार. पण मग असा एक प्रश्न पडतो प्रभूजी की आता बरेच जण भक्त असतात, त्यांना पण खूप दुःख असतं आयुष्यामध्ये, त्यांना पण आजार असतात, ते पण म्हातारे होतात किंवा ते पण मृत्यू पावतात. आणि जे नॉर्मल लोक आहे, जे नॉर्मल म्हणजे जे भक्ती करत नाही किंवा जे असे सांसारिक जे गोष्टींमध्ये असतात, अध्यात्माचा त्यांचा काही संबंध नसतो. पण मग बऱ्याचदा काय होतं की ते पण आजारी पडतात, भक्त पण आजारी पडतात, त्यांना पण दुःख होतं, भक्तांना पण दुःख असतं, गोर गरीब असतात किंवा भक्त पण भरपूर असं नाही की होत की त्यांनी भक्ती केल्यामुळे त्याला सगळ्या मटेरियलिस्टिक गोष्टी मिळाल्या. मग भक्तांना पण तेच सहन करावं लागतं आणि जे भक्तीमध्ये नसतात त्यांना पण तेच सहन करावं लागतं. मग याचा उपयोग काय मग भक्ती करण्याचा, की तो पण मृत्यू पावणार आहे, हा पण मृत्यू पावणार आहे, मग उपयोग काय भक्ती करून त्याला काय भेटलं? सगळ्यात महत्वाचं एक ध्यानात ठेवा, भक्त असो का भौतिकवादी लोक असो, भगवंताने ह्या सृष्टीची निर्माण केल्यानंतर भगवंत काय म्हणले, जन्ममृत्यू जराव्याधी दुःख दोषानम दर्शनम. इथे जन्ममृत्यू जराव्याधी हे सगळ्यांना समान आहे, त्याला कोणी तुम्ही आम्ही बदलू शकत नाही. तो भक्त असो किंवा अभक्त असो, जन्म मृत्यू जरा आणि व्याधी दुःख दोषानंद दर्शन हे सगळ्यांना येणार. भगवंतानं असं नाही म्हटले की जो माझी भक्ती करतो त्याला येणार नाही आणि जो भक्त नाही की त्याला येईल, असं नाही. भगवंताने जसं एखाद्या हॉटेलमध्ये जातात आणि तुम्ही हॉटेलमध्ये पहिलाच मेनू ठरलेला असतो, तर मेन्यूच्या व्यतिरिक्त तुम्ही काही मागे गेले तर ते हॉटेल देणार नाही तुम्हाला. तसं भगवंताने इनबिल्ट या मेनूमध्ये दुःखाला टाकून दिलेले.
पण बिनबिल ते तो भक्त असो का अभक्त असो दोघांना ते येणार आहे, पण दोघांच्या चेतनेमध्ये फरक आहे. भक्ताला जेव्हा दुःख आलं तर तो भगवंताची कृपा समजतो आणि जे काही माझे दुःख येतात ते माझ्या कर्मामुळे भेटतात आणि मला याच्यातून मुक्त होऊन त्या प्रॉब्लेममधून त्या दुःखातून कसं बाहेर निघायचं त्याला अध्यात्मामुळं किंवा भक्तीमुळं त्याला फायदा होतो आणि तो त्या प्रॉब्लेमला फेस करतो आणि तो दुसऱ्याला किंवा आपल्या दोषाचं किंवा आपल्या दुःखाचं कारण दुसऱ्याला थोपत नाही. तो काय करतो, आपल्या स्वतःला अनालिसिस करतो, त्याच्यातून कसं बाहेर निघालं पाहिजे त्याच्यावर विचार करतो. ही आध्यात्मिक चेतना आहे. आणि राहिलं भौतिकवादी, त्याच्या जीवनात दुःख येतात पण तो एकतर तो आपल्या दुःखाचं कारण दुसऱ्याला क्लेम करतो किंवा नेहमी कोसत राहतो की अरे माझ्या बाबतीत असं का झालं तसं का झालं, किंवा स्वतःला कोसणं किंवा दुसऱ्याला कोसणं याच्यामध्ये वेळ जातो. तर ह्या दोघांचा चेतनेचा फरक आहे. दोघांना दुःख येतं पण दोघांच्या चेतनामध्ये फरक आहे. राहिला विषय आता दोघांच्या मृत्यूचा. भक्ताला मृत्यू येतो आणि भौतिकवाद्याला मृत्यू येतो. साहजिक आहे, दोघांना मृत्यू येणारच आहे, पण दोघांच्या मृत्यूमध्ये फरक आहे. कसा मृत्यूचा फरक आहे, एक उदाहरण देतात आचार्य की मांजर असते जेव्हा ती आपल्या पिल्लेला पकडते तर त्या पिल्ल्याला ते आनंददायक वाटतं, नाही अरे माझ्या आईचं मुख आहे, भीत नाही वाटत. पण तीच मांजरीचं मुख जेव्हा उंदीर पकडतो, उंदराला जेव्हा, तर साक्षात काळ किंवा मृत्यूचं भय वाटते की आता माझं काही नाही. तोंड एकच आहे पण दोघांच्या बघण्यामध्ये दृष्टिकोन खूप डिफरन्स आहे. ते पिल्लू जेव्हा पाहतो तर त्याला आश्रयाचं स्थान वाटते, पण तेच उंदीर पाहतो तर त्याला काळाचं रूप येत आहे. तर या दोघांमध्ये जो भक्त मृत्यूला जेव्हा पाहतो तर तो आश्रयाचं स्थान बघतो, नाही मला हे शरीर सोडून पुढं चांगलं शरीर भेटणार आहे आणि मला भगवंताची कृपा भेटणार आहे. तर मृत्यूला चांगला आनंद जातो. तुकाराम महाराज काय म्हटले, आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आमचं गाव आहे, ते म्हटलं नाही की इंद्रनगर आहे, चेतनानगर आहे किंवा नाशिक नाही. पण तोच भौतिकवादी जेव्हा मृत्यू आला तर तो एवढा घाबरतो, त्याच्या परिवारातले घाबरतात आणि त्याला वाटतं या जगातलं सगळं शाश्वत सुख आहे, त्या गोष्टीला तो पचवू शकत नाही. म्हणून आपल्याला अध्यात्मामध्ये भक्तीमध्ये आल्यानंतर तुमचं बाहेरी काही बदल करायची गरज नाही, तुमची आंतरिक चेतना बदलणं महत्वाचं आहे. आणि त्या अध्यात्माला आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्या चेतनेमध्ये टाकलं पाहिजे की नाही मला हे मृत्यू येणार. आणि भक्ताला मृत्यू तो आनंदानं सामोरे जातो आणि भक्त भौतिकवादी असतो तो दुःखाने जातो. सगळ्याला तसे मृत्यू सोडा, पण आपल्याला कसं सामोरं गेलं पाहिजे त्या प्रॉब्लेमला तर तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही. मृत्यू अशी गोष्ट आहे, श्रीमंत गरीब भक्त तुम्ही ज्ञानी अज्ञानी हे नाही बघणार, तो एक बघन आताचा वेळ आलेला आहे तर जाणार आहे, पण तुम्ही त्याला कसं फेस करतात, त्याला कसं सामोरं जातात. तुकाराम महाराजांना कसं पाहिलं, भीष्माचार्य होते, भीष्मदेव होते, त्याने मृत्यूला आनंदाने गेलेले आहेत. असे कितीतरी संत होऊन गेलेले की त्यांनी आपल्या मृत्यूला नाही का एक चांगलं पॉझिटिव्ह पाहिलेलं आहे. पण तोच भौतिकवादी साधं जरी काही झालं तर तो घाबरून जातो. तर आपल्याला भगवद्गीता भागवतम किंवा भक्ती हे आपल्याला जीवनाची चेतना नाही. बरेच लोकांचं भक्ती म्हणजे काय, कपडे बदलणे, गळ्यात किती माळा घालतात, तुम्ही किती टीका लावतात, नाही. तुमची चेतना किती महत्वाची विकसित झाली आणि त्या प्रॉब्लेमला कसं फेस करतात याच्यावर तुमचं अध्यात्म निर्भर असणार आहे. पण प्रभू याचाच मी पुढचा प्रश्न, ह्याच प्रश्नाशी रिलेटेड थोडा पुढचा एक प्रश्न विचारेल. आता मी बघतो जे तुम्ही भक्ती करता, सकाळी 4 वाजता उठता, एवढं स्ट्रगल करता, एवढं खूप जास्त एफर्ट्स घेतात, म्हणजे भक्तीमध्ये खूप तुम्हाला पण सुखसुविधा नसतात आणि बरेचदा बघतो की भौतिकवादी असतात. प्रश्न पडतो असा की हे एक आयुष्य देवाने दिलेले किंवा जे काय असेल ते हे पूर्ण आपल्याला आयुष्य मिळाले, तर एकच आयुष्य मिळालंय, जिंदगी ना मिलेगी दोबारा. मग एन्जॉय करून घ्यायचं ना आयुष्य, कशाला एवढ्या फंदात पडायचं, पुढं काय बघून घेतील. अच्छा, त्याने काय फरक पडतो. सगळ्यात महत्वाचं की भौतिकवाद्यापेक्षा भक्त जास्त आनंदी आहे, एन्जॉय करतो. तुम्ही जेवढं फिरत नाही तुमचे हरिकृष्णावाले आम्ही हरिकृष्णाला फिरतो. जेवढं तुम्ही चांगलं हॉटेलमध्ये महिन्यातून एकदा जेवायला जात असताना, आम्ही रोज राजभोग खातो आणि आमचे भक्त भगवंताला भोग लावून भगवंताला 56 भोग, पनीर चिल्ली, पिझ्झा, पास्ता, चायनीज, नूडल्स, काय काय भगवंताला भोग लावतात ते खातात. आणि त्याच्यानंतर फिरण्याचं खाण्याचं, लोकांना पिऊन नाचावं लागतं बाहेर. आमचे भक्त बिना पेता 2-2 घंटे नाचतात. राहिलं तुम्हाला एखादा फेस्टिवल असतो वाढदिवस लग्नाचा, आमच्याकडे 365 दिवस फेस्टिवल आहेत
म्हणजे जो भौतिकवादी जेवढा आनंद घेत नाही त्याच्या 1000 पटीने आमचे हरिकृष्णाचे भक्त जो भक्ती करतो त्याच्या जीवनामध्ये आनंद आणि उत्सवच आहे. म्हणून भक्ती ही दुःखी नाही आहे तर आनंदी आहे. आणि राहिला आमच्या जीवनामध्ये मला तरी आठवत नाही आणि किंवा बाकीच्या भक्तांना त्याने मंदिरामध्ये आनंद तो आनंदी राहील. जो भगवंतापासून दूर राहील तर जीवनामध्ये त्याला ट्रेस आणि एन्झायटी आणि प्रॉब्लेम्स येणार आहे. त्यामुळं तुमच्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला बिल पे करावं लागते. एवढ्याच्या गुलाबजामला तुम्हाला खूप काही करावं, पण भक्तीमध्ये बिल पे नाही करावं. बिल पे म्हणजे मीन्स पैसा नव्हे तर तुम्हाला खूप एनर्जी टाकावं लागते. पण भक्त बघा सगळे बघा त्या चेहऱ्यावर त्यांना त्यांचे चेहरे तिलक लावून टवटवीत प्रसाद खाऊन मंदिरात नाचतात आनंदी जीवनात. बरं याचा अर्थ नाही की त्यांच्या जीवनात प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम्स आहेत पण भौतिकवाद्यापेक्षा जास्त आनंदित आहेत. हे कोणाला कळू शकते? जो त्याचा अनुभव करू शकतो तो सांगू शकतो, अनुभव तर करू शकत नाही. पण आणि दुसरं आमच्या राहिलं भौतिकवाद आहे. आम्ही इथे पण आनंदी आहोत आणि जेव्हा शरीर सुटलं तर भगवंताच्या आनंदाच्या धामात जाणार आहोत. भौतिकवादी इंद्रिय तृप्ती करून करून इथं पण दुःखी आहे आणि गेल्यानंतर त्याची गती पण दुःखी होणार आहे. तुमच्या समोर चॉईस आहे तुम्हाला कोणाला घ्यायचं ते. म्हणून भक्ती ही बर्डन नसून भक्ती ही आनंदी आणि उत्साही आहे. ते प्रत्येकाने घेतलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये. म्हणजे असं म्हणता येईल की भौतिकवादी म्हणतात जिंदगी ना मिलेगी दोबारा, आणि तुम्ही भक्त म्हणतात जिंदगी मिलेगी रोजाना. रोज मिळा. लोक म्हणतात जिओ हजारो साल के 50,000 हो. वास्तविक तसं नसतंय. जी क्वालिटी आहे जीवनामध्ये तुम्ही किती वर्ष जगतात हे महत्वाचं नाही, तुम्ही किती क्वालिटी जगतात हे महत्वाचं आहे. लोहराचा भाता त्याला जर रोज केलं तर ते खूप वर्ष जगतो पण अर्थ नाही. पण भक्त कमी जगतो पण क्वालिटी जगतो. जसं आपले कितीतरी संत होऊन गेलेले आहेत. आदि शंकराचार्य 32 वर्षे, ज्ञानेश्वर माऊली 16 वर्षे किंवा तुकाराम महाराज यांचं आयु पाहिलं तर क्वांटिटीपेक्षा क्वालिटी आहे. पण भौतिकवादी जीवन जगतो पण शारीरिक मानसिक आणि पारिवारिक जर पाहिलं गेलं तर त्याच्या जीवनामध्ये नेहमी नेहमी दुःखच राहते. तर भक्तीमध्ये आनंद आहे आणि जो जेवढं जीवन जगतो तेवढं आनंदी जीवन जगतो. तर आता मला पुढचा प्रश्न प्रभूजी असा आहे की आता अध्यात्माचं एक समजलं आपल्याला की अध्यात्म गरजेचं आहे, पण आपण आजकाल असं बघायला जातो की खूप सारे मार्ग आहेत अध्यात्मामध्ये. म्हणजे जसं आता इस्कॉन हा एक पंथ आहे, असे वेगवेगळे पंथ आहेत जसं वारकरी संप्रदाय आपला किंवा बाकीचे संप्रदाय भरपूर सारे. तर मग इस्कॉनच का बरं तुम्ही प्रेफर केलं किंवा इस्कॉनलाच तुम्ही कसं सांगतात की हे हा एक चांगला मार्ग आहे असं, मग बाकीचे मार्ग चांगले नाही का किंवा बाकीच्या मार्गांचं काय नाही? असं नाही म्हणता येणार. बघा युनिव्हर्सिटी कॉलेजेस भरपूर असतात पण तुम्हाला स्पेसिफिक चांगले डिग्री घ्यायसाठी IIT MIT किंवा तुम्ही चांगले कॉलेज चूज करा. कॉलेज भरपूर आहेत पण तिथे त्या कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या डिग्रीची व्हॅल्यू भेटते. तसंच अध्यात्मामध्ये सगळे संप्रदाय पंथ असतील. असं नाही की इस्कॉनमध्येच भक्ती केल्यानंतर भगवंत भेटतात असं नाही. तुमच्या व्यक्तिगत चेतनेवर डिपेंड आहे. तुमची साधना कशी आहे, तुम्ही प्रॉपर वेनं करतात का. तर कोणतेही अध्यात्म करताना जसं भौतिक जीवनामध्ये किंवा तुमच्या एक ऑथराईज युनिव्हर्सिटी असते, पुणे युनिव्हर्सिटी आहे, बॉम्बे युनिव्हर्सिटी आहे, संभाजीनगर युनिव्हर्सिटी आहे, तर त्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही डिग्री घेताना तर तुम्हाला चांगल्या ठिकाणी नोकरी भेटते. त्याच प्रकारे पद्मपुराणामध्ये 4 ऑथराईज युनिव्हर्सिटीज आहेत प्रामाणिक. ते ह्या 4 संप्रदायामध्ये किंवा ह्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही नॉलेज घेतलं का बरं. जसं ही लाईट आहे, एक बॅटरीनं चार्ज करणं किंवा इन्व्हर्टरनं लावणं याच्यामध्ये फरक आहे. पण ह्याच बॅटरीला जेव्हा तुम्ही पॉवर हाऊसशी कनेक्ट करतात ना तो प्रकाश पण चांगला देतो, लॉंग पण टिकतो आणि बरोबर तिथे पोहोचतो. तसंच आपण ज्या जीवनामध्ये इथे आहोत आपल्या पॉवर हाऊसला जेव्हा कनेक्ट होऊ तर आपली व्यक्तिगत चेतना खूप महत्त्वाची. जी चेतना आणि परमचेतना यांचा संबंध कनेक्ट झाला पाहिजे. तर हे 4 संप्रदाय हे ऑथराईज. याच्यामध्ये श्री संप्रदाय, श्री म्हणजे लक्ष्मीपासून आलेला आहे आणि विशेष करून तो दक्षिण भारतामध्ये श्रीपाद रामानुजाचार्यांनी त्यांचं संप्रदाय स्थापन केलं आहे. दक्षिण भारतातले जेवढे जे काही मंदिर आहेत मोठमोठे ते श्री वैष्णवामधून आहेत. म्हणून तुम्ही जेव्हा नॉलेज घ्यायचं तर ते एक ऑथराईज युनिव्हर्सिटी आहे त्याच्यातून तुम्ही घेऊ शकता. दुसरं आहे कुमार संप्रदाय, जो ब्रह्माजीचे 4 पुत्र मानस पुत्र होऊन गेलेले त्यांचे सनक सनातन त्यांचे जे फाउंडर आचार्य ह्या जगामध्ये आहे ते निंबार्काचार्य स्वामी आहेत. त्यांनी भागवताची विधी दिलेली आहे. त्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही नॉलेज घेऊ शकता. तिसरं रुद्र संप्रदाय, रुद्र म्हणजे महादेवापासून आलेला आहे आणि त्यांच्या रुद्र संप्रदायाचे विष्णू स्वामी आलेत. ते विष्णू स्वामी रामायण किंवा रामनामाचा जप करतात
तर त्याच्यामध्ये तुम्ही त्या युनिव्हर्सिटीमध्ये नॉलेज घेऊ शकतात किंवा त्याला कनेक्ट करू. आणि राहिलं चौथं जी युनिव्हर्सिटीज आहे, ब्रह्म मध्व गौडीय संप्रदाय, जे ब्रह्माजीपासून आले आणि मध्वाचार्य त्याचे मेन फाउंडर आचार्य, त्या संप्रदायाची एक ब्रँच ही जी हरिकृष्ण संस्था आहे. आणि त्या संस्था परंपरेद्वारे, आणि याची परंपरा कुठून आलेली, पहिले भगवान कृष्ण, ब्रह्माजी, नारद, व्यासापासून माधवापासून श्री चैतन्य महाप्रभू, आणि मग ती परंपरा बदलली. तर आपण जे काही नॉलेज घेतो ती परंपरेतून आलं पाहिजे, आणि आपण जी भक्ती करतो ती परंपरेतून तिथं पोहोचली पाहिजे. पंथ आहेत, संप्रदाय आहेत, पण त्याचं जोपर्यंत क्लिअरिटी नसेल तर तोपर्यंत तुमचं ते अध्यात्म तिथं पोहोचणार नाही. हे कधी तुम्ही त्याच्या पहिले कमेंट करण्याच्या पहिले, ते हे करण्याच्या पहिले त्याचा अभ्यास केला पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे, शास्त्र वाचले पाहिजे, नंतर त्याच्या प्रतिक्रिया दिल्या पाहिजे. बरेच लोक अर्धवट ऐकतात किंवा ते फॅनेटिक होऊन जातात. आपण फॅनेटिक नाही व्हायचा, त्याच्या पहिले सगळ्याचा शास्त्राचा अभ्यास करायचा, पंथांचा अभ्यास करायचा, आणि मग कुठे जात आहे. कोणी व्यक्तिपूजाला लावतो, कोणी निर्गुण निराकरण लावतो, कोणी ब्रह्मज्योतीमध्ये लावतो. वास्तव मी जे करतोय ते भगवंताला कनेक्ट होती का, त्या संप्रदायाचे ते काम आहे. ते जर होत नसेल तर मग कुठेतरी गडबड आहे. असं समजा तुम्ही फोनवर बोलतायत पण समोरच्या व्यक्तीला कनेक्टच होत नसेल, तुम्ही हॅलो हॅलो म्हणतात पण कनेक्ट, पण तुम्ही ऑथर आहे, तुमचं कनेक्टिंग होत असेल तर हरकत नाही, तिथं तुम्ही घेऊ शकतात. तुमची रेंज कनेक्ट होती का, हा महत्वाचा विषय. मग तो पंथ संप्रदाय महत्वाचा नाही, तुमचं व्यक्तिगत चेतना आणि भगवंताच्या चेतनाशी किंवा त्या भगवत सेवेची संलग्न होतं का, ना की तिथे काहीतरी तुमचं भौतिक इच्छा आहे, हे आपल्याला समज. आणि म्हणून प्रामाणिक लाईट जर लावायचं तर पॉवर हाऊसला कनेक्ट करा. तसंच तुमच्या मोबाईल तुमच्या समोरच्या व्यक्तीला कनेक्ट करायचं असेल तर तुमची रेंज पण चांगली पाहिजे. रेंज डिफरन्सेस असेल तर कनेक्टिव्हिटी होणार नाही, हे आपल्याला समजणं. रेंज त्यांची मॅच झाली पाहिजे, फ्रिक्वेन्सी मॅच झाली पाहिजे. अहो तो रेडिओ असतो, पहिल्या काळात फ्रिक्वेन्सी असायच्या, जर ते रेडिओ गडबड असेल आवाज करायचा तर खरखर करतो. तसं तुमची व्यक्तिगत चेतना आणि गुरु साधू शास्त्राच्या फ्रिक्वेन्सीमध्ये मॅच झालं तर तुमचं भगवंताचे होतं. नाही तर खरखर जीवनामध्ये बरेच लोक अध्यात्म करतात पण त्यांच्या जीवनातलं आणि भगवंताचे संबंध स्थापित झाले कोणालाच कळत नाही. ते स्वतःला कुठेतरी समजणं महत्वाचं आहे. आता यालाच कनेक्टेड मला पुढचा प्रश्न होता प्रभूजी, की काय होतं की बरेचदा वेगवेगळे मंत्र दिले जातात. कोणी म्हणतं ओम नमः शिवायचा जप करा, कोणी म्हणतं रामकृष्ण हरी करा, कोणी वेगळा हरी ओमचा मंत्र जप करा. असं तुम्ही इस्कॉनवाले सांगतात हरे कृष्ण महामंत्र जप करा. मग करायचं काय माणसाने? अच्छा, का वेगवेगळ्या रोज एक वेगवेगळा जप करायचा? म्हणजे बाबा कोणी म्हणतो ओम सगळे जप करा, नेमकं करायचा कोणाचा? चांगला प्रश्न विचारला तुम्ही. मेडिकल गेल्यानंतर जेव्हा पेशंट मेडिकलवर जातो ऑथराईज डॉक्टरच्या न जाता, आणि डॉक्टरला म्हणलं, त्या मेडिकलवर म्हणलं साहेब मला ती येल्लो कलरची गोळी द्या, पिंक कलरची गोळी द्या किंवा ब्ल्यू कलरची गोळी द्या, रेड कलरची द्या, तो देईल, पण तो तुम्हाला किती इफेक्ट करीन माहीत नाही. तुम्हाला शारीरिक जर गरज असेल ती वेळ, तर तुम्हाला प्रामाणिक तुमचा आजार जो काय आहे ना तो बरा करायचा असेल तर तुम्ही एक ऑथराईज डॉक्टरकडे जा. आणि जेव्हा ऑथराईज डॉक्टरकडे जेव्हा तुम्ही जाता तर ऑथराईज डॉक्टर तुम्हाला बघतो की तुमच्या शरीराचा रोग झालेला आहे, त्याला निदान करण्यासाठी कोणती गोळीची गरज आहे, आणि मग तुमचा रोग पाहून तो तुम्हाला मेडिसिन्स देतो. तसंच गुरु साधू शास्त्र ही कलियुगाच्या जीवासाठी, कलियुगामध्ये जे आजारी लोक आहेत भौतिक संसारामध्ये, आणि सगळ्यात मोठा रोग कोणता आहे, जन्ममूर्ती जराव्याधी दुःख दोषानाम दर्शन, किंवा भौतिक जीवनामध्ये दुःख भेटतोय आणि नाना प्रकारचे दुःख वेदनामध्ये भोगत असताना त्याला कोणती मेडिसिन घ्यावं माहीत नाही, मग तो इकडे तिकडे पळतो. मग स्वतः मेडिसिन घेण्यापेक्षा गुरु साधू शास्त्राने तुम्हाला दिलेलं आहे. आणि काय दिलेलं आहे, कलिसंतरम उपनिषद, श्रीमद भागवतम किंवा अन्य ग्रंथांमध्ये भगवंताच्या नावाची महिमा वर्णन केलेली. जसं तुम्ही म्हणता ना हरे कृष्णच का, तर हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे, इति षोडशक नाम, इति षोडशक नाम, कली कल्मश नाशनम, ना तो परतो रूप आहे, सर्व वेदेषु दृश्यते. काय हा षोडशक नाम, 16 अक्षरी महामंत्र आहे. ह्या 16 अक्षरी काय, इथे षोडशक नाम कली कल्मश नाश, कलियुगातले सगळे कल्मश नाश होणार. आपण कलियुगामध्ये राहतो, कली कल्मश नाश, ना तो परतो रूप आहे,
काय याच्याशी दुसरा पर्याय नाही. आणि मग काय म्हणतो, कोण आहे पर्याय? तर सर्व वेदेषु दृश्यते, सगळे जे वेद आहे तर त्याला प्रमाण आहे. म्हणून तुम्ही जे जप करतायत तर तो वेदांना आणि आपल्यासारख्या पेशंटला शास्त्राने प्रमाणित केला असेल तर तुम्हाला तो जप करायला हरकत नाही. भगवंताच्या नावामध्ये सगळी ताकद आहे, पण तो वेदाने शास्त्राने गुरुनं प्रमाणित केला पाहिजे. आणि त्या गुरु साधू शास्त्राच्या प्रमाणित मंत्र जेव्हा तुम्ही करता त्याचा व्यक्तिगत इफेक्ट होतोच होतो आणि तुमची परमचेतना आणि भगवंताशी तुमचा संबंध स्थापित होतो. तर त्यामुळं तुम्ही आम्ही सांगतो म्हणून नका करू, तर जे पूर्ववर्ती संत तुकाराम महाराज सांगितले हरिनाम घ्या, वेदांना सांगितलेलं आहे, भागवतांना सांगितलेलं आहे, संत सांगतात, ग्रंथ सांगतात, म्हणून तुम्ही तो जप करा. असं नाही की हरिकृष्णामध्ये, पण त्याचा तुम्ही जे जप करणार त्याचा. आणि दुसऱ्या जप करण्यासाठी एक स्वप्नीलजी नियम असतात. तुम्हाला आंघोळ करावं लागते, रूल्स रेग्युलेशन फॉलो करावं लागतं. त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिली तर त्याचं तुम्हाला रिॲक्शन लागते. पण हरे कृष्ण महामंत्रासाठी कोणतेही नियम नाहीत. तुम्ही बिना आंघोळीचे 24 तास सर्वत्र अवस्थेमध्ये 24 तास करू शकतात, त्याला काही नियम नाही. आणि तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या काही त्रुटी जरी राहिल्या तरी तुम्हाला तो इफेक्टिव्ह प्रभावशाली तुम्हाला प्रभाव पडतो. बाकीच्या मंत्रावली नियमावली आहे आणि आपल्याला नियम पाळायला कोणालाच आवडत नाही. पण तुम्ही कुठे समचमभूमीमध्ये करू शकतात, वॉशरूम मध्ये करू शकतात. मंत्र जप करायला कोणतीही नियमावली नाही, विशेष करून हरिकृष्ण महामंत्राचा. आणि तेव्हा तुम्ही जप करताना तर त्याचा इफेक्ट होतो. त्यासाठी हरिकृष्णाचा. आणि तुम्ही म्हणता याचं काय प्रमाण आहे? मेडिसिन्स खाल्लं तर काही ते प्रभाव दिसला पाहिजे ना. आपण जे जप केले लोकांच्या जीवनात काही प्रभाव नाही, पण शिलप्रपादाने हरिकृष्ण महामंत्र भारतीय सोडा अमेरिकन, आफ्रिकन, रशिया, युरोप कंट्रीतल्या लोकांना नाचवलं आणि त्यांच्या जीवनात बदल घडवला. आज ते नॉनव्हेज सोडून शाकाहारी झाले, वैदिक धर्माचं पालन करणारे झाले, तत्वाचं पालन करणारे झालेले. बाकी आपण कर्मकांडामध्ये आवळे देऊन भोपळ्यामध्ये चाटकून बसलेलो आहे. म्हणून त्याचा त्या मेडिसिनचा इफेक्ट काय होतं, लोकांच्या जीवनात परिवर्तन होतं, निगेटिव्ह पॉझिटिव्ह जातात, सकारात्मक जीवनाची कला होते. आणि मानसिक शांतिक संतुलन जे पाहिजे ते महामंत्रामुळे भेटते, जे बाकीच्या गोष्टीतून भेटत नाही. म्हणून आम्ही हरिकृष्ण महामंत्र सांगतो. अतिशय छान. प्रभूजी, मला एक गोष्ट खूप चांगली वाटली की तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे वेदांच्या आधारित आणि शास्त्रीय आधारावर काहीतरी बेस घेऊन त्याच्यावर उत्तर देत आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही तुमच्या मनाचं सांगताय, कुठेतरी त्याला शास्त्रीय आधार आहे. हा, शास्त्र आपल्याला एक ध्यानात ठेवलं पाहिजे. आपण जी गोष्ट करतो त्याला अध्यात्म आणि विज्ञानाची समोड घालून घेतलं पाहिजे. शास्त्राचा निस्ता घेऊन फायनेटिक नाही भरायचं आणि विज्ञान घेऊन कट्टरवाद पण नाही भरायचा. ह्या दोघींचा, जसं आता एक मोबाईल आहे, हे माईक आहे किंवा आम्ही इथे कॅमेरे लावलेले आहेत, प्रत्येक जण याचा यूज एकतर तुम्ही फोटोशूट करण्यासाठी किंवा काहीतरी रील्स बनवण्यासाठी करू शकतो. म्हणून विज्ञानाला अध्यात्मामध्ये युक्त केलं पाहिजे, त्याला सोडायचं नाही. लॅपटॉप असो किंवा तुमचे काही गॅजेट्स असो, तो भगवत सेवेमध्ये संलग्न केले पाहिजे. आणि त्याच्यातून तुमच्या व्यक्तिगत चेतना, सामाजिक, पारिवारिक त्याचा उपयोग आणू शकतो. जर ते तिथं नाही उपयोगात आणले तर तुम्हाला दुसरीकडे ते वाम मार्गाला घेऊन जाऊ शकतात. म्हणून आपल्याला हे सांभाळणं महत्वाचं आहे. माझे ऍक्च्युली भरपूर प्रश्न आहेत, पण मला असं वाटतं की इथे जमलेल्या प्रेक्षकांकडनं किंवा भक्तांकडनं आपण एखादे 2 प्रश्न घेऊ. कोणाला प्रश्न असेल तर विचारू शकता. त्याचे प्रश्न भरपूर आहेत. 1 किंवा 2 प्रश्न कोणाचा असेल तर. असा प्रश्न आहे की तिलक जे लावतात तर तो लावता येईल का त्यांना? गुरु केला तरच तिलक लावता येतो असं त्यांच्या मित्राचा प्रश्न होता. तर तिलक लावता येईल का? आणि त्याच्या संदर्भात माझा अजून एक प्रश्न आहे, कशासाठी लावतात? म्हणजे आहे तुमचे अध्यात्म, तुमची भक्ती आतमध्ये ठेवा, बाहेर कशाला दाखवतात? अच्छा, छान प्रश्न विचारलाय. तिलक लावायला काही नियम नाही येतं. सगळ्यात महत्वाचा, तिलक लावू शकतात, पण ते लावताना तुमच्याकडून चुकीचं व्यवहार होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे तुम्ही वागताना, बोलताना, तुमच्या व्यक्तिगत जर तुम्ही तिलक लावून तुमच्याकडून चुकीच्या गोष्टी होत असेल तर तुमच्या व्यक्तिगत चेतनेसाठी आणि एक समाजासाठी मी सांगेन, लोकांना असं वाटते की तिलक लावणारे लोक ढोंगी आहेत, पापी आहेत. म्हणून तुमच्याकडून ती शिस्त, ती डिसिप्लिन्स फॉलो होत असेल तर तिलक लावायला हरकत नाही, तुम्ही लावू शकता. आणि ते तुमच्याकडून डिसिप्लिन्स फॉलो होत नसेल तर तुम्ही ते नाही लावलं पाहिजे. आणि तिलक लावण्याचं दुसरं कारण असं 2 गोष्टी. एक तर स्वतःच्या व्यक्तिगत डिसिप्लिनसाठी तिलक लावला जातो आणि दुसरं समाजाने जेव्हा ते तिलक पाहिलं तर त्यांना भगवंताचं स्मरण होण्यासाठी तिलक लावलं जातं.
हा एक मुद्दा आहे. राहिलं तिलक लावण्याची ढोंग पाण्याची गरज नाही, तर ते तिलक लावणे, जसं एखादी स्त्री जेव्हा ती आपल्या डोक्यामध्ये आपलं सिंदूर भरते किंवा मंगळसूत्र घालते, किंवा एखादा पोलीस अधिकारी असो, किंवा आपण समाजामध्ये काही एक सामाजिक लोक असतात की त्यांची ड्रेस कोडून कळत आहे की नाही हा व्यक्ती ह्या धर्माला, ह्या पंथाला प्रेझेंट करतो. पोलीसवाली ड्रेस घालतो तर तो त्या संस्थेला प्रेझेंट करतो. तसंच जर त्याने ड्रेस नाही कोड घातला किंवा त्याने ते बाहेरचं पेहराव नाही केला तर त्याला कोणी एवढं व्हॅल्यू देणार नाही, त्याचं इम्पॉर्टन्स नाही देणार. तर त्याच्यासाठी तो ड्रेस कोड, तिलक लावण्याचं एकमेव कारण किंवा तो ड्रेस घालण्याचं एक कारण आहे. एक तर तो त्या संस्थेला त्या प्रेझेंट करतो आणि त्यामुळे लोक त्याला त्या दृष्टिकोनातून बघतात. आणि दुसरं, जेव्हा तुम्ही ते फॉलो करता तर तुम्हाला स्वतःला व्यक्तिगत चेतना विकसित करून स्वतःला की नाही बाबा, मी जेव्हा मंगळसूत्र घालते किंवा मी सिंदूर भरते, माझे कोणीतरी स्वामी आहेत, माझे पती आहेत, मला माझ्या मर्यादेमध्ये राहावं लागेल. तसं तिलक लावणं म्हणजे मला कोणतरी स्वामी आहेत, मला स्वतःच्या शिस्तासाठी लावणं आणि दुसऱ्याला आपल्याला चेतनेमध्ये माझे स्वामी भगवान कृष्ण आहेत आणि ते स्वामी असल्यामुळं त्यांच्या प्रेमापोटेसाठी मला ते आवडतात आणि त्यांच्या आवडीसाठी मी तिलक लावतो, ना की मला कोणाला दाखवायचं. लोक त्याला तसं बघत असेल तर लोकांचा दोष आहे, पण तो माझ्या व्यक्तिगत चेतनेसाठी आणि मला ते होतंय. आणि लोकांना त्याला कोणाला कृष्ण स्मरण होतंय आणि कोणाला निगेटिव्ह होऊ शकतो. पण पोलीसवाले ड्रेस कोड नाही घेतला तर त्यांना कोणी घाबरणार. तसंच आपल्याला ड्रेस कोड घालणं, कंठीमाळा, तिलक लावणं किंवा जे आपण कार्य करतो ते अध्यात्माला पूरक आहेत, पोषक आहेत, त्याला मदत करतात, म्हणून ते आपण केलं पाहिजे. किंवा ज्याच्यात पहिले तुम्ही ते कन्व्हिन्स असला पाहिजे. उद्या जाऊन तुमच्याकडून चुकीचे कार्य झालं तर तुमचं चारित्र्यावर लोक आणि संस्थेला पण तसंच हे करतात. हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि राहिलं तुमचा प्रश्न की कर्तव्य, कर्म आणि प्रारब्ध याच्यामधला फरक सांगा तुम्हाला, बरोबर ना? असत ना? हो. कर्तव्य म्हणजे आपले पारिवारिक जीवनातले कर्तव्य, नोकरी करणे कर्तव्य, मुलाला जन्म दिला त्यांना सांभाळ करणे कर्तव्य. एक पत्नीचं कर्तव्य वेगळं, पतीचं कर्तव्य वेगळं. ती तुमची जी काही ड्युटी दिलेली आहे ती वेगळं करणं महत्त्वाचं. आता हे एक सामाजिक किंवा पारिवारिक दृष्टिकोन झाला त्या कर्तव्याला. कर्तव्य आणि कर्मामध्ये काही डिफरन्स नाही आहे. कर्म करताना शास्त्रसुक्त कर्म केले पाहिजे. जे शास्त्रामध्ये नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीनुसार आपण ते कर्तव्य केले पाहिजे. मुलांचं संरक्षण, परिवारामध्ये जेव्हा आपण शास्त्रसुक्त पद्धतीने कर्म करतो त्या कर्तव्याला काय होतंय, चांगले संवड होते. नाही तर कर्तव्य करता करता कधी तुम्ही ट्रेसमध्ये येतात, एन्झायटीमध्ये येतात आणि कोणाचे परिपूर्ण नाही. आणि कर्तव्य आणि जिम्मेदारीमधला फरक कळायला पाहिजे. ऑफिसमध्ये जाऊन आपण कर्तव्य केलं पाहिजे आणि पारिवारिक जीवनामध्ये जिम्मेदारी घेतली पाहिजे. का? तिथे सॅलरी भेटते. आणि जिम्मेदारी म्हणजे ही माझी बायको आहे, माझा नवरा आहे, माझी मुलं आहेत, आई वडील आहेत, मला त्यांची सेवा केली पाहिजे. त्याच्यामध्ये स्वार्थ नाही असला पाहिजे जिम्मेदारीमध्ये. आणि मग तुम्ही तुमच्या जिम्मेदारी आणि कर्तव्य प्रॉपर करता. बरेच लोक चुका काय करतात, घरी कर्तव्य करताना ऑफिसमध्ये जबाबदारी घेतात, मग गडबड होऊन जाते. तिथं ड्युटी आहे, तुम्हाला सॅलरी मिळतो, ते केलं पाहिजे. पण तुम्ही तुमच्यावर जे डिपेंडंट लोक आहेत, तुम्ही ज्यांची जिम्मेदारी घेतलेली आहे ते तुम्हाला फॉलो करणं महत्त्वाचं आहे. आणि ज्या ठिकाणी तुमचा उदारनिर्वाह चालतो तिथं तुम्हाला तुमची ड्युटी करणं महत्त्वाचं आहे, हे आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. आणि राहिला विषय याचा प्रारब्धाचा, प्रारब्ध हे मागच्या तुमच्या कर्मानुसार तुमचं प्रारब्ध ठरतंय. आता तुम्ही मागच्या जन्मात काय केलं हे मला माहीत नाही, तुम्हाला माहीत नाही. पण आता पुढचं प्रारब्ध चांगलं करायचं असेल तर त्यासाठी एकच आहे की भगवंतांनी दिलेलं प्रारब्ध एकच, अकर्म, त्यांच्या संतुष्टीसाठी किंवा त्यांच्या पित्तार्थ कार्य करणं. तेव्हा तुमचे पुढचे जीवन चांगली, सुखी, समाधानी जगू शकतो असं भगवंत गीतेमध्ये सांगतात. ते आपण हे केलं पाहिजे. मॅडमचा प्रश्न असा आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये खूप देवी देवता असतात देवालयामध्ये, पण जेव्हा तुम्ही कोणाशी कनेक्ट होतात तेव्हा असं म्हणतात की काय तुम्ही सगळे देवी देवता बाजार मांडले. ते असं म्हणजे खूप एवढे देवी देवता ठेवायची गरज नाही किंवा असं एक त्यांना एक भासला जातं. फक्त कृष्णाचीच प्रतिमा ठेवा किंवा विग्रह ठेवा आणि बाकीच्या देवी देवतांचं करू नका. असं आहे का खरंच? असं आम्ही कधीच म्हणत नाही. ज्याच्यातच हा निर्णय सगळ्यात महत्वाचा. राहिला विषय लोकांचं काय, कुठं तीर्थयात्रा राहिले की फोटो आणि देवता घेऊन येतात, तेव्हा त्यांचा दोष आहे. म्हणून तुमच्याकडून ती पूजा होती का
किंवा तुमच्याकडून त्याचं पालन होत असेल तर तुम्ही ते केलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही प्रधानमंत्रीची सेवा केल्यानंतर बाकीच्या मंत्रिमंडळाला एवढे देण्याची गरज नाही. आता तुमच्या समोर आहे की तुम्हाला कोणा जीवनात व्हॅल्यू द्यायची. देवाऱ्यामध्ये एक जर स्वामींची पूजा केली आणि दुसरं म्हणजे तुम्ही पूजा करताना कशी करतात, एकच अगरबत्ती ओवाळतात. नेमकं कोणत्या देवाने घ्यायची धूप? तुम्ही अगरबत्ती ओवाळतायत तर धूर कोणता घ्यायचा? एकच प्लेट ठेवणार. आता तुम्ही 4-5 जण बसवले आणि एक प्लेट ठेवले, नेमकं कोण खायची बाबा ते प्लेट? बरोबर ना. म्हणून यासाठी यस्मिन तुष्टे जगत तुष्टे, याच्यासाठी सुंदर उदाहरण दिलं जाते भागवतामध्ये की जर अन्न जर पोटात टाकलं तर सगळं शरीर पोषण होते. झाडाच्या मुळाशी पाणी घातलं तर सगळं झाड पोषण होतं. तुम्हाला वेगळं जे पान आहेत, फुल आहेत, फांदे आहेत, शाखा आहेत, त्यांना वेगळं पाणी देण्याची गरज नाही. दिलं तरी ते त्यांना पोहोचणार नाही. तुम्ही अन्न जर कानात टाकलं, नाकात टाकलं, डोळ्यात टाकलं तर शरीर पोषण होणार. तुम्ही काय करा, अन्न पोटात टाका, शरीर पोषण होत आहे. झाडाच्या मुळाला पाणी घातलं, झाड पोषण होत आहे. त्याच प्रकारे भगवंत विष्णू, नारायण, विठ्ठल, रामचंद्र, कृष्ण यांची जर पूजा केली तर बाकी सगळे देवदेवता प्रसन्न होतात. तुम्हाला वेगळे करण्याची गरज नाही. आणि तुम्ही वेगळं करायला जातात तर 33 करोड देवता आहेत, कोणाची पूजा करणार? प्रत्येकाची पूजाविधी माहित आहे का? आणि प्रत्येकाला तेवढा वेळ आहे का? 33 करोड जर 3 सेकंद दिले तर किती टाइम लागेल? आणि प्रत्येकाचा मंत्रसंत्र माहित आहे का? बरं, एकाचं केलं तर दुसरं नारद, दुसरा केलं तर तिसरा नारद. तुम्ही कोणाला खुश करू शकता? मग त्यासाठी एकच आहे की एकाचीच पूजा करा, पण ती प्रॉपर करा. आणि त्याच्यामुळे तुमचा जे तुम्ही करतायत ते त्याच्यापर्यंत पोहोचून जाईल आणि तुम्हाला ते व्यक्ती. नाहीतर मग देवा अगरबत्ती ओळतो, तुला ज्याला धूर भेटन त्याने ते घ्यावा, एकच वाटी भेटते त्याच्यात 4 शेंगदाणे 2 खडी साखर, ज्यांना भूक लागली त्यानं खावा, बाकीची उपाशी मेले, असं कुठं चालणार नाही. तर तुम्हाला शास्त्र सुक्त पद्धतीने त्यासाठी हे अज्ञान कशामुळे, हे प्रश्न कधी येऊ शकतात? तुम्ही शास्त्र वाचत नाही, कोणी काही सांगतो आणि तुम्हाला वाटेल ते करतात. त्यासाठी प्रामाणिक गीता वाचा, भागवत वाचा, रामायण महाभारत वाचा. तुमची क्लिअरिटी तुम्हाला कळेल, आम्ही सांगण्याची गरज नाहीये. जेव्हा तुमची क्लिअरिटी आल्यानंतर तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. आम्ही सांगतो म्हणून कृष्णाची करा नाही. आमची व्यक्तिगत आम्ही जी काही साधना करायची ती करतो. आम्ही कोणावर लादवत नाहीत की बाबा तुम्ही हे आम्ही सांगतो तुम्ही ते करा. पहिले तुम्ही अंडरस्टँड करा, समजून घ्या आणि त्यानुसार तुम्ही ते कार्य करा. ठीक आहे. तुमचा प्रश्न असा आहे की प्रत्येकाने आपले आपले वार वाटून घेतलेले का? म्हणजे एकादशी म्हणजे कृष्णाची, चतुर्थी म्हणजे गणपती बाप्पाची, म्हणजे त्यांनी आपले आपले वार वाटून घेतलेले, मग तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. सगळ्यात देवदेवतांना वाटून नाही घेतले, माणसाने ते केलेले. आणि तुम्ही ज्याच्या प्रती प्रेम करतात, जसं तुम्ही एखाद्या व्यक्तीला प्रेम करतात तर प्रेमासाठी तुम्ही काही करतात. तो उपवास करण्याचं कारण काय? मी भगवंताशी खूप प्रेम करतो आणि त्यांच्या प्रेमासाठी, आनंदासाठी मी उपवास केला पाहिजे, हा त्याचा उद्देश असला पाहिजे. लोकांचा उद्देश काय की मी एवढे उपवास करून ब्लॅकमेल करायचे, देवा मी तुझ्यासाठी उपवास केला, बरं मला याच्या बदल्यात एवढं पाहिजे. जर ती तुम्हाला जर दुसरा ब्लॅकमेलिंग करायची मेंटॅलिटी असेल ते होत नाही. आणि तुमचं ते करण्यामागचा उद्देश काय हे तुमचं क्लिअर नसेल तर गडबड होते. देवदेवतांना वाटून घेतलं नाही तर तुम्ही ज्याच्याशी प्रेम करता त्याचा तुम्ही उपवास केला पाहिजे. म्हणून आम्ही कृष्णाचं प्रेम करतो, विष्णूचं प्रेम करतो म्हणून एकादशी सांगितलं. त्यांना काय आवडतंय, सगळ्यात महत्त्वाचं मला काय आवडतं, तुम्हाला काय आवडतं हे महत्त्वाचं नाही, त्यांना काय आवडतं हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आणि म्हणून उपवास या शब्दाचे 2 अर्थ होतात. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे भगवंताचा. उपवास, आपला उपवास म्हणजे काय, मारणाचा 3 टाइम खायचं आणि मला उपवास आहे, कसं काय देव भेटल? आजच एकादशी आहे ना, नाही. मग आपण त्या उपवासाचा मिनिंग काय की मला त्या व्यक्तीचे, त्या देवताचं अनुभव होतो का, मी त्याच्या जवळ जातो का, मला त्यांची फिलिंग येते का, तो उपवासाचा अर्थ आहे. आणि उपवास म्हणजे काय, इंद्रिय निग्रह करून तुमच्या शारीरिक गरजा कमी करा आणि जास्तीत जास्त नामचिंतन करून तुम्ही भगवत चेतना विकसित करा, हा त्याचा उपवासाचा अर्थ आहे. ना की उपवास करायचा, 3 टाइम झोपायचा, दिवसभर IPL मॅच बघायची, नाही चालणार. तर तुम्ही आणि त्याच्या मागचा उद्देश क्लिअर पाहिजे. तुमचा काही भौतिक इच्छा असेल तर तुम्ही देवदेवताचा उपवास करा, पण तुमचं शुद्ध प्रेम आणि मला भगवंत प्रसन्न करायचंय तर तुम्ही एकादशी व्रत, जन्माष्टमी, रामनवमी, नरसिंह चतुर्थी, राधाष्टमी किंवा जे वैष्णव उपवास दिलेले आहेत ते तुम्ही करू शकता. तुमच्या
चेतनेवर डिपेंडंट आहे, ना की बाहेर. आणि उपवास नुसता पोटाचाच नाही करायचा, 3 गोष्टीचा केला पाहिजे. तोंडानं वाईट बोलायचं नाही, मनानं वाईट कोणाचं चिंतन नाही करायचं, आपण पोटाचंच करतो. ते बी आज तर मी एक ठिकाणी मला सांगितलं प्रभूजी आता एकादशी आहेत, 13 आयटम होते एकादशीला आणि उपवास आहे. उपवास म्हणजे वास करणं भगवंताचा आणि भगवंताच्या जवळ जाणं, हा त्याचा उद्देश असला. बघा ते शास्त्राचा दिलेला नियम आहे की कोणी संध्याकाळपर्यंत सोडतंय, कोणी दुपारपर्यंत सोडतंय. त्या जो टाइम पिरियड महत्वाचा असतो, मुहूर्त, त्या मुहूर्तामध्ये तुम्ही त्या ज्या गोष्टी तेवढ्या करतात तेवढा त्याचा इफेक्ट असतो. म्हणून एकादशीचा जो पिरियड ते द्वादशीला पारणा टायमाचा तोपर्यंत त्याचाही असतो, त्याच्यानंतर तो ब्रेक केला पाहिजे. आता काल तुम्ही कोण्या टायमाला कोणते उपास सोडून नाही चालत, तो तुमचा जो स्पेसिफिक पिरियड आहे मुहूर्ताचा त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही ती गोष्ट करतात आणि ते त्या टायमाला सोडतात तर ती फलश्रुती होती. आणि जर तुम्ही ते त्या टायमाला नाही सोडलं तर ती फलश्रुती किंवा तुम्हाला वांछित जे फळ पाहिजे किंवा सिद्धी पाहिजे ते भेटत नाही. म्हणून टायमाचं, म्हणून अमरीश महाराजाच्या प्रसंगामध्ये द्वादशी सोडायला उशीर होत होता आणि त्याच्यावर तो दुर्वासाचा प्रसंग घडलेला आहे. म्हणून एकादशी सोडताना पारणाचा टाइम असतो तो खूप महत्त्वाचा असतो. आणि आपण जे काही वृत्त कैवल्य करतो त्याच्यामध्ये त्या टायमाला ते सोड. लग्नामध्ये पण मुहूर्त काढतात लोक, पण लग्न लावतात 2:30 वाजता, जीवनभर त्याचा 12च वाजून जातो. नाही, मुहूर्ताचं खूप महत्त्वाचं, एक मिनिट, एक सेकंद आणि वेळाचा इम्पॅक्ट आहे. 1 मिनिट इकडे तिकडे झालं तरी त्याचा निगेटिव्ह इफेक्ट होतो. कारण की म्हणून आपलं जे कॅलेंडर चालतं ते सूर्याच्या नुसार चालतंय आणि बाकीच्या रिलिजनमध्ये चंद्राला फॉलो करतात. मग ते सण त्यांचे कोण्या टायमाला येतात आणि कोण्या टायमाला ते फॉलो करतात. आणि चंद्र हे 10 महिन्याला 10 दिवस मागे सरकतो आणि सूर्यदेव त्याच्या टायमाला तो चालतो बरोबर. तर आपण पंचांग कॅलेंडर किंवा सूर्याच्या गतीनुसार आपलं कॅलेंडर चाललं जातं. तर हे आपण केलं पाहिजे. हे बघा आता तुमचा हेतू काय, तुमचं अन्न वाचवायचं असेल तर धारवू शकतात. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरं काय की आपण जे करतो ते शास्त्रशुद्ध पद्धत आहे का. आजकाल अमावस्या पौर्णिमा धरल्या जातात, बरेच जण काही करतात, मन घडीत करतात तर ते त्यांच्या एक आहे त्याचा फायदा असा होतो की ज्यांच्या पोट वाढले ते कमी होते, बाकी त्यांच्या स्वभावामध्ये व्यवहारामध्ये काहीच फरक पडत नाही, तोंड कमी होते ना. म्हणून तुम्ही जे करताय ग्रंथाच्या आधारे, तुमचे गुरु साधू शास्त्र आहेत त्यांच्या थ्रू तुम्ही ते करा, जे तुम्हाला फायदा होईल आणि समाजाला पण त्याचा फायदा होऊ शकेल. उपवास हे आपल्याला समजणं महत्त्वाचं आहे. एक प्रश्न आहे की ते 4 वेद तुम्ही सांगितले, तर ते 4 वेद कसे आले, म्हणजे छान प्रश्न विचारला. पहिला जो वेद होता तो सामवेद होता, एकच वेद होता, वेदव्यासाने लिहिला होता. पण प्रायण कल्प आयुष्य जे कलियुगामधले जे लोक पाहिले त्या लोकांची स्थिती, बौद्धिक स्थिती आणि अल्प आयुष्य असल्यामुळं त्यांना तेवढं काही समजणार नाही, म्हणून त्या वेदाच्या 4 भागामध्ये केलं. सामवेदाचा पहिला वेद आहे अथर्ववेद, यजुर्वेद आणि ऋग्वेद. आणि त्या ऋग्वेदाचा 4 पाठ करून ते बी लोकांना पल्ले पडत नाही, म्हणून त्या वेदाला ब्रह्मसूत्रामध्ये त्यांनी डिवाइड केलं. आणि मग ब्रह्मसूत्र 108 उपनिषद कोणाला समजत नव्हते, म्हणून वेदव्यासाने काय केलं की नाही, तर मग त्यासाठी 18 पुराण दिले. 18 पुराण का, काही सत्वगुणासाठी 6 रजगुणासाठी 6 तमगुणासाठी लिहिलेलं. ते बी त्या गुणातून तुम्ही तुमचा विकास करा आणि तुमची आध्यात्मिक चेतना विकसित करा. ते बी एवढं बी तुम्हाला वाचायला वेळ नसेल तर कलियुगासाठी त्या वेदाचा सार, त्या पुराणाचा सार, जे संत तुकाराम महाराज म्हणतात गीता भागवत करते श्रवण अखंड चिंतन येतो. गीता भागवत वाचला आणि सर्व वेदांत सारमय श्रीमद भागवतम निश्चित, सगळ्या वेदांत सार आहे श्रीमद भागवतम. सर्व उपनिषदो गाव गोपालानंदन पार्थ वाचा सुधीर भक्ता गीतामृत महत. सगळं उपनिषदाचा सार जो आहे तो गीता अमृत आहे. म्हणून कलियुगासाठी तेवढं वाचायला वेळ नाही, वाचलं तरी कोणाला कळणार नाही, तर ते त्याचा सार समजायचं तर गीता वाचा आणि भागवत वाचा. हे 2 ग्रंथ जरी समजलं तरी आपल्या जीवनाची परिपूर्णता आहे. हे का बरं सांगतो, कारण वेदव्यासाने एवढं रचना करून सुद्धा ते जीवनात असंतुष्ट आणि असमाधानी होते.
तर आपण ते वाचून असमाधानी होतात. मग नारद मुनी त्यांची उघडणी करतात. जर तुला सुखी समाधानी आनंदी व्हायचं असेल तर तू भगवंताचे जे नाम रूप गुण लीला आहेत ते वाचन कर, ते बखान कर. आणि मग वेदव्यासानं आपल्या कलियुगाच्या लोकांसाठी श्रीमद भागवताची रचना केलेली. आणि श्रीमद भगवद्गीता पहिले वाचा, आणि भगवद्गीता वाचल्यानंतर भागवतम वाचा, आणि भागवत वाचलं तर सगळा वेद वाचल्यासारखं आहे. त्यासाठी वेदव्यासाने आपल्या स्थितीनुसार याची रचना केलेली. हां, त्याच्यासाठी म्हणलं ना पुराण. वारकरी संप्रदायात तुकारामांची जी गाथा आहे त्याला वेळ समजले गेले, तर मला 6 वेळ झाले, तर 4 वेळ नाही. आपलं प्रश्न असा आहे की तुम्हाला तुकारामाची गाथा हे बघा. तुकारामाची गाथा जर अभ्यास केला तुम्ही सखोलपर्यंत, तो सगळा भागवताचा मराठी भाषेमध्ये जे भागवत ग्रंथ आहे ते संस्कृत वाङ्मय, त्याचं मराठीत रूपांतर आणि काव्यबद्ध अभंगाच्या रूपामध्ये संत तुकाराम महाराजांनी आपली स्थितीनुसार त्याला वेदाचं स्वरूप दिलेले, भक्तीचं तत्व दिलेले, जीवाचं तत्व दिलेले, आणि भगवत प्राप्ती कशी करायची त्याचे उदाहरण त्याने महाराजांनी दिलेले. म्हणून त्याला वेदाची रूपमा दिलेली, ना की वेद आहे पण वेदाचा सार त्या दिलेला आहे. नाही, वेदाचं तुम्ही एसेन्स समजू शकतात आणि त्याचे तत्व घेऊ शकतात. ग्रंथाकडे नका बघू, त्याच्यातल्या तत्वाला बघा. महाभारत हा धर्म अर्थ काम आणि मोक्ष प्रदान करतो. महाभारत त्याच्यामध्ये तुमचं काही लोक शुद्ध भक्ती करते पण काही धर्म अर्थ काम मोक्षामध्ये अटकलेले असते. मग त्या लोकांसाठी आपल्याकडे कट्टरवाद नाहीये की तुम्ही असंच करा. आपल्याकडे फ्लेक्झिबिलिटी ठेवलेली, तुमचा वास्तविक चैतन्याचा स्तर काय आहे त्यानुसार तुमचा स्तर वाढवा. धर्म अर्थ काम आणि मोक्ष कोणी असेल त्याचे तू महाभारत वाच बाबा आणि तू ते प्राप्ती कर, मोक्षाला जा. पण ज्याला शुद्ध भक्ती पाहिजे, भगवत प्रेम पाहिजे असेल तर त्यानं भागवत वाचा. आणि ज्यांना भौतिक इच्छा पूर्ण करायची आणि त्यांना त्यांच्या भौतिक इच्छा पूर्ण करायच्या आणि इंद्रियतृप्ती करायची आणि देवदेव पण करायचा, त्यांनी पुराण वाचावं. आणि आणखीनच प्रकांड पंडित विद्वान व्हायचं असेल तर त्याने वेद वाचावं. असं नाही की आम्ही सांगतो ती फॉलो करू. हा, सगळ्यांचा असा प्रश्न आहे की भगवद्गीता सर्वप्रथम कृष्णाने सूर्याला सांगितली, नंतर मनूला सांगितली. म्हणजे ते खूप वर्षापासून आहे सूर्य आणि ते. आणि आपल्या जेव्हा मनुष्यामध्ये आपण भगवद्गीता बघतो की ती कधीपासून आली, म्हणजे जी भगवद्गीता आज आपल्या हातात आहे, इस्कॉन जी भगवद्गीता प्रस्तुत करते, तर ही तीच भगवद्गीता आहे. आणि ही किती वर्षापासून अशी आहे आपल्याकडे? सगळ्यात महत्त्वाची इस्कॉनची भगवद्गीता आहे ती भगवान कृष्णाची गीता आहे. आणि गीतेमध्ये भगवंत म्हणतात एवं परंपरा प्राप्त इदम राजर विदो सकाले महता योग नष्ट पर्यंत. अर्जुना, हे ज्ञान यापूर्वी सूर्यदेवाला सांगा, आणि सूर्यदेवापासून ती परंपरा खंडित झाली. आणि ती खंडित झाल्यानंतर 4थ्या अध्यायामध्ये भगवंत या गोष्टीचं वर्णन करतात. तर मग भगवंत म्हणतात ती परंपरा खंडित झाल्यानंतर ते ज्ञान आता तुला देतोय कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये. आणि अर्जुनाला निमित्त मात्र करून त्यांनी 700 श्लोक 18 अध्याय दिले. आणि ही गीता काही जास्त वर्ष नाही तर लेटेस्ट आताच 5000 वर्षापूर्वी दिलेली, जी आपल्याला दिलेली. जसं जी भगवंताने सूर्यदेवाला सांगितली होती तेच ज्ञान भगवंताने अर्जुनाला दिलं. आणि अर्जुनाचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये जी गीता आहे आपल्यापर्यंत पोहोचलेली. त्याला जास्त वेळ नाही, 5000 वर्ष झालेली आहेत आणि आपण त्याचा अभ्यास करू शकतो. म्हणजे तुम्ही असं म्हणता प्रभूजी की सूर्य खूप म्हणजे कितीतरी करोडो वर्षापूर्वी सूर्याला सांगितली, 5000 वर्षापूर्वी अर्जुनाला सांगितली. तीच भगवद्गीता अजून पण आजच्या जगामध्ये प्रचलित आहे. तीच भगवद्गीता आपल्याला याच्यामध्ये असं म्हणू शकतं की अरे तिथं जुनी ओल्ड आहे, आता काय माझ्या जीवनात उपयोग येणार आहे तेवढ्या 5000 वर्षापूर्वीची, आजच्या जीवनात काय फायदा आहे, असं कदाचित तुमच्या मनात प्रश्न येऊ शकेल. सूर्य हा किती जरी जुना असेल तरी प्रकाश देण्याचं काम करतो. त्याच्या प्रकाशामध्ये त्याच्या उष्ण्यामध्ये कधीच फरक पडत नाही. त्याच प्रकारे हे वैदिक ग्रंथ अपौरुषीय असल्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये ते अनादी भूतकाळात पण उपयोगात होते, वर्तमानात काळात आणि भविष्यामध्ये सुद्धा ते तेवढेच कामाला आहे. जसं तुमच्या शाळा आणि कॉलेजेसमधला पोर्शन बदलत राहतो, पण भगवद्गीता किंवा वैदिक ग्रंथाचं जे ज्ञान आहे ते अबाधित राहते. ते सर्वदा अवस्थेमध्ये सर्व ठिकाणी मदतीला येते. बस तुम्हाला त्याची घेण्याची टॅग आली किंवा ती बुद्धी सुचली पाहिजे की नाही याला मी कसं वापरत आलं पाहिजे. म्हणून ती जरी ओल्ड असेल तरी आजच्या प्रॅक्टिकली जीवनामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये तुम्ही विद्यार्थी असाल किंवा जॉब करणारा हाऊसवाईफ असो किंवा जॉब असो, बिझनेस असो, डॉक्टर, इंजिनियर, तुमचं प्रोफेशन काही असो, त्या प्रोफेशनमध्ये तुम्हाला ती आज रिलेव्हेंट आहे आजच्या जीवनामध्ये.
बस तुम्ही त्याला वाचा वेळात वेळ काढून, आणि तुम्हाला त्याच्या जीवनातला निश्चित त्याच्यातले काही ना काही उपदेश तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत जीवनात फायदा होत आहे. त्याला ओपन करून बघा. असं ना की ती म्हातारपणीच वाचली पाहिजे किंवा जे बाबा लोकांचंच काम आहे, नाही. तर भगवान कृष्ण आणि अर्जुनाला जे ज्ञान त्या टायमाला रिलेव्हेंट होतं तेच रिलेव्हेंट ज्ञान आपल्याला दिले. त्याच्यामध्ये काही कमी जास्त होत नाही, हे आपल्याला महत्वाचं. तर प्रभूजींनी ते खूप छान पद्धतीने सगळ्या प्रश्नांची उत्तर दिलेली आहेत. तर मला असं वाटतं असे अजून भरपूर प्रश्न आहेत सगळ्यांच्या मनामध्ये पडलेले. तर आपण अजून एखादं सेशन तुमच्या यांनी आपण घेऊया परमिशननी, की अजून काही प्रश्न असतील काही असतील तर ते आपण ते नंतर परत मांडूया सगळे तुमच्या. खूप खूप धन्यवाद स्वप्नीलजी. तुम्ही आज खरं तर माझी परीक्षा होती, तुम्ही प्रश्न विचारून, आणि माहीत नाही मी किती समर्पक उत्तर दिले असेल, पण याच्यातून एकच आहे की आपण अध्यात्म करताना अंधाधुंदी नसले पाहिजे. प्रश्न उत्तर तर सगळेजणच करतात. चिवचिव सकाळी चिमणी उठली ती चिवचिव करते की अन्न आहार निद्रा भयमयतून कुठं भेटल. पशु पक्षी प्राणी सगळे प्रश्न उत्तर करतात. शाळेमध्ये गेले प्रश्न उत्तर, ऑफिसमध्ये गेले प्रश्न उत्तर, सगळीकडे घरामध्ये प्रश्न उत्तर होतात. पण त्या प्रश्न उत्तरामध्ये निरर्थक असते. पण जेव्हा तुम्ही अध्यात्माच्या केंद्रबिंदू ठेवून प्रश्न उच्चारतात आणि श्रोता आणि वक्ता, म्हणजे श्रोता जो वक्ता, प्रश्न करणारा वक्ता आणि ऐकणारा, तिघांना फायदा होतो. आणि हे प्रश्न, हे संवाद असतो ना, आपली जी परंपरा, जे ग्रंथ पाहिले, भगवद्गीता पाहिली, अर्जुन आणि कृष्णाचा संवाद आहे. श्रीमद भागवतम पाठान, सुखदेव गोस्वामी राजा परीक्षित, मैत्रेमुनी विदुर, त्याच्यानंतर कुंती महाराज, हे सगळे जे काही ग्रंथ, सुत गोस्वामी, सौनकादी ऋषी, हे सगळे प्रश्न विचारलेले. पण ते प्रश्न जे लोकहितार्थ सांगितलेले आहेत. जेव्हा तुम्ही लोकहितार्थ आणि समाजासाठी प्रश्न विचारतात, त्यामुळे त्या समाजाचं, त्या व्यक्तीचं आणि प्रश्न करणारच सगळ्यांचं भलं होतं आहे. म्हणून आपण आपल्या जीवनात प्रश्न विचारताना जर भगवंत केंद्रबिंदू ठेवली तर सगळ्यांचाच फायदा होतो. जे पशुपक्षी विचारतायत पण त्यांचा प्रश्न विचारण्याचा केंद्रबिंदू आहार निद्रा भयमयतून आहे, ते काही मोठं नाही. पण तुम्ही भगवत भक्तीला केंद्रबिंदू ठेवले तर आपला फायदा होतो, समाजाचा होतो. आणि दुसरा फायदा असा होतो की तुम्ही जे अध्यात्म करतात ते भावनिक नका करू. तुमच्या जीवनामध्ये जे काही प्रश्न असेल, जे अधिकारी व्यक्ती असतात, कितीतरी अधिकारी व्यक्ती, त्यांना जाऊन विचारा की बाबा मी जे करतो ती खरं आहे का. तर प्रश्न उत्तरातून तुम्ही जेव्हा तुमचं तत्वज्ञान क्लिअर असेल, तुम्ही तत्वज्ञानाचा पाया मजबूत जर असेल तुमचा, तर तुमचा अध्यात्म प्रॉपर वेनं जाईल आणि त्याच्यात तुमचा व्यक्तिगत समाधान पण होईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनातून तुम्हाला बाहेर निघण्यासाठी सुद्धा मार्ग होतो. म्हणून आपण असे प्रश्न विचारले पाहिजे. नक्की आम्ही तुम्हाला अजून नक्की प्रश्न विचारू आणि आम्ही तुम्हाला परत इन्व्हाइट करू इथे आमच्याकडे या आणि सगळ्यांच्या प्रश्नाचे मनसोक्त उत्तर द्या. तर इथे मी तुम्हाला धन्यवाद म्हणतो प्रभूजी की तुम्ही इथे आला, तुमचा वेळात वेळ काढून, आणि आज एकादशी आहे, तुम्हाला उपवास असूनही तुम्ही एवढा वेळ आम्हाला दिलात, एवढं तुम्ही शंकांचं निरसन केलं. तर अत्यंत आम्ही इथे धन्यवाद देतो तुम्हाला. थँक्यू. हरे कृष्णा. हरे कृष्णा.